वेळी योग्य मार्गदर्शन जर तुम्ही घेतलात तर निश्चितपणानं तुम्ही जीवनामध्ये टॉपला जाऊ शकता. तर असंच काही सरांचा परिचय आहे. खरं तर आत्ता या सध्याच्या युगामध्ये हे अशा प्रकारचं स्किल ओरिएंटेड प्रशिक्षण घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. शाळांमधनं जे शिक्षण दिलं जातं ते नोकर कसं बनायचं ह्याचं शिक्षण तुम्हाला शाळेमध्ये दिलं जातं. MBA झालेली मुलंसुद्धा कॉलेजमधनं बाहेर पडल्यानंतर ती नोकरीच शोधतात. त्याला उद्योग व्यवसाय करावा वाटत नाही, त्याला शेती करावी वाटत नाही, त्याला चांगली बॉडी बनवावी वाटत नाही. आणि मार्कासाठी शिक्षण, केवळ एवढं मार्क म्हणजे गुणवत्ता, केवळ गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता आहे काय? तर तुमच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास म्हणजे खऱ्या अर्थानं गुणवत्ता आहे. आणि हा विकास कसा साधायचा ह्याचं मार्गदर्शन हे मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु सध्या कसं आम्ही सांगतो तसंच पाठ करा आणि लिहा तरच तुम्हाला मार्क मिळतील. आणि ह्या मार्कांच्या नादात संकल्पना समजणं मागं पडलेलं आहे. आणि त्याच्यात आपण प्रभावपतितासारखं वाहत चाललेलं आहे. आणि ह्यात ज्यावेळी मी अनेक तरुणांशी संवाद साधतो किंवा मुलं भेटायला येतात, त्यात 80% मुलांकडे काय ध्येयच नाही आहे. का सायन्सला घेतलाय? मित्र सायन्सला घेतलंय म्हणून घेतलंय. का मेडिकलला आणि इंजिनिअरिंगला जायचं आहे? आई वडील म्हणतात म्हणून जायचं आहे. पण माझ्यामध्ये काय बेस्ट आहे, माझ्यामध्ये काय विशेष आहे, माझ्यातलं गुण मी ओळखून मी कसं प्रगती साधायला पाहिजे, स्वतःला ओळखणं. माणूस म्हणतोय मी त्याला पुरता ओळखू नये, पण आधी स्वतःला ओळखणं गरजेचं आहे. माझ्यामध्ये काय बेस्ट आहे आणि मी माझ्यातल्या क्षमतांचा पूर्णपणे वापर करून मी टॉपला कसं जाऊ शकतो ह्याचा शोध घेणं गरजेचं आहे. आणि ती तुमच्यामधली ओळख सर नक्कीच करून देतात. तर आजचा जो सेशन आहे म्हणजे आमचं सुद्धा जीवनामध्ये बघा अनेक माणसं भेटत असतात आणि कुणाच्या येण्यानं भेटण्यानं आणि त्यांच्या एखाद्या वाक्यानं जीवनाचं परिवर्तन होऊ शकतं हे समजत नाही. लक्षात घ्या, आपल्याला एखादं वाक्य सुद्धा तुम्हाला लाईफ चेंजिंग ठरू शकतं. तसं सरांचं जे ट्रेनिंग आहे आम्ही ते 2020ला केलं होतं मी रोहितनं. आणि आमची डेव्हलपमेंट तर तुम्ही बघतायच. तर खूप प्रॅक्टिकल असं सर ट्रेनिंग देतात. आणि या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक उद्योजकांना घडवण्यात त्रिमूर्ती उद्योग सेवाचं मोलाचं योगदान आहे. स्वतः शिक्षण कमी असताना सुद्धा स्किल ओरिएंटेड अकॅडमिक शिक्षण कमी असताना सुद्धा प्रॅक्टिकल नॉलेज स्वतः घेऊन ते तुमच्यापर्यंत पोचवणं. खऱ्या अर्थानं एक उद्योजक होण्यासाठी जे काही कौशल्य लागतात ती कौशल्य सरांच्या या ट्रेनिंगमध्ये आहेत. निश्चितच तुम्हाला आता इथून पुढच्या 2 तासामध्ये सर जे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत ते लाईफ चेंजिंग असंच असणार आहे. आणि त्या मार्गदर्शनानंतर ज्यांना सरांशी कायमस्वरूपी जोडलं जायचं आहे, आज आम्ही देखील सरांच्या 5 वर्ष झालं नोट्स आणि फाईल ठेवलेली आहे. मी तुम्हाला दाखवतोच. ते दररोज आम्ही नेहमी ज्या वेळी अडचण येईल त्यावेळी वाचत असतोय. सरांना मार्गदर्शनासाठी सुद्धा फोन करत असतोय. आणि त्यातनं जे इनपुट मिळतात त्यातनं आम्ही आमच्या जीवनात क्षणाक्षणाला त्याचा सगळ्याचा उपयोग करतोय. तुम्हालाही ते मार्गदर्शन लाभावं. आणि हेतू आणि उद्देश एकच आहे की सक्सेस व्हायचं आहे, यश मिळवायचं आहे. तर एकट्यानं होऊन उपयोग नाही. लक्षात घ्या, एकटा माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही. डोंगर चढून जायचं आहे, मी एकटाच गेलो, तिथं सेलिब्रेशन करायला तर माणसं पाहिजेत की. मग त्यापेक्षा आपण सगळेजण मिळून गेलो तर त्यात आनंद आहे. तर अशा उद्देशानं आपण सरांचा हा सेशन आयोजित केलेला आहे. तर अधिक वेळ न घेता सर त्यांचा परिचय करून देतीलच. लाखो लोकांच्या जीवनात, लाखो उद्योजकांच्या जीवनात सरांच्यामुळे परिवर्तन घडलेलं आहे. तर अधिक वेळ न घेता
एक विश्व प्रार्थना घेऊया आणि सरांना मी सेशन सुरू करायला विनंती करतो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सुगुणात की जय. हॅलो 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 करूयात हॅलो हॅलो हॅलो. तुम्ही जरा इकडे बसते काय समोर? इकडे पडेल. दिसते सर, दिसते, काय प्रॉब्लेम नाही. ओके थांबतो मी. रेकॉर्डिंग करताय? बरं ठीक आहे. करूया माळी साहेब का अजून कोणी येणार आहे? मी मित्रांनो नमस्कार. चहा नाश्ता झालाच असेल मला वाटतंय. हा आता यायला या लागलाय. बरं ठीक आहे. पण घरातनं तुम्ही मला वाटतं घेऊन आला असेलच. मग तुमच्या आवाजामध्ये पण मला वाटतं दम असला पाहिजे, कारण का तुम्ही प्रोफेशनल एक मोटिवेशनल लेक्चर ऐकायला आलाय. तुमच्या आवाजामध्ये मला वाटतं दम असला पाहिजे. तुम्हाला आणखी एक संधी देतोय, तुम्हाला त्या संधीचं सोनं करायचं आहे. मित्रांनो नमस्कार. क्या बात आहे. पहिला नमस्कार 1,00,000 रुपयाचा होता आणि दुसरा नमस्कार मला वाटतं 36 आदत. ज्या माणसाच्या 36 आदत आहे सकाळी लवकर, मी हमेशा 20 वर्ष झालं 4:45ला डेली होतोय. हॅबिट्स काय थोड्या वेळात बघा स्लाइड मांडलेत बघा, तुमच्यासाठी इंटरेस्टिंग मला वाटतं सेशन देतोय मी. पण 36 आदत तुमच्या कशा असल्या पाहिजेत. जर आज तुम्ही तुमच्या हॅबिट्समुळे सक्सेस मिळाले तुम्हाला, आणि जे बी आज तुम्हाला नाही मिळाले ना ते तुमच्या हॅबिट्समुळे, पण त्या सवयी कशा बदलायच्या मी तुम्हाला सांगतो. त्या 36 तुमच्याकडे मला वाटतं सवयी पाहिजेत आणि स्ट्रॅटेजी पुढील 5 वर्षाचे तुमच्याकडे प्लॅन पाहिजेत की येणाऱ्या 2025 मध्ये काय करायचं आहे, 2026 मध्ये काय करायचं आहे, 2027 मध्ये काय करायचं आहे, 2030 मध्ये काय करायचं आहे. भारतात मार्केट ओपन करायचं आहे, महाराष्ट्रात करायचं आहे, तुमच्या जिल्ह्यात 2री 3री शाखा काढायची आहे, एक आणखी मला वाटतं न्यू बिझनेस स्टार्ट करायचा आहे. स्ट्रॅटेजी शिवाय मला वाटतं सक्सेस मिळू शकत नाही. पण स्ट्रॅटेजी आपल्यातून पाहिजे. बऱ्याच जणांच्याकडे स्ट्रॅटेजी हे लेक्चर ऐकल्यानंतर इकडे जायचं का इकडे जायचं माहित नाही लोकांना. खूप लोकांना प्रश्न पडतो की काय करायचं काय नाही. सक्सेस मिळवण्यासाठी के फॉर नॉलेज, ॲटिट्यूड, स्किल, हॅबिट आणि स्ट्रॅटेजी या 5 गोष्टी मला वाटतं रंधा पॉलिस मार्क एक खूप कुटके तुम्ही डेव्हलप करायला सुरुवात करा. ॲटोमॅटिक मला वाटतं तुम्हाला हे सक्सेस येणार. या 5 गोष्टीवर फोकस लावा. सक्सेस तुमच्या पायात येऊ शकते. सक्सेस तुम्हाला तुमच्या कंपनीत येऊ शकते. पण या 5 गोष्टी आहेत आमच्या स्पेशलाइज ट्रेनिंगमध्ये 2.5-3 महिन्यामध्ये इतक्या शिकवल्या जातात की समुद्र एवढं नॉलेज आहे. पण ते कॅप्चर कसं करायचं तुम्ही ठरवलं पाहिजे. पण के फॉर नॉलेज मला जरा एक सुरात सगळ्यांनी मला वाटतं जोश के साथ म्हणाल का? नंबर 1 सक्सेस मिळवण्यासाठी, दुसरा, थर्ड पुढे हॅबिट्स आणि लास्ट काय स्ट्रॅटेजी. 5 गोष्टीवर फोकस करा. त्यातली एक जर गोष्ट नसेल ना तरी बी सक्सेस मिळत नाही. एक गोष्ट जर नसेल तर आज माझ्याकडे प्रचंड के फॉर नॉलेज पुऱ्या वर्ल्ड वाईज नॉलेज आहेत माझ्याकडे. 52 ॲटिट्यूड आहेत माझ्याकडे, 40 स्किल, त्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडे स्किल आहे. 5,000पासून 5 लाख रुपये, 5 लाखापासून 50 लाख रुपये वस्तू कशी विकायचे, मास्टर स्किल पाहिजे तुमच्याकडे, मास्टर नॉलेज पाहिजे तुमच्याकडे. पण बऱ्याच जणांच्याकडे स्किलच नाही, धंदा टाकून ठेवलेला आहे. स्किल नाही, बेचणे को मालूम नाही, कैसा बेचणे को मालूम नाही, व्यापार करायचं माहीतच नाही लोकांना. 36 आदत तुमच्या मजबूत करायची स्ट्रॅटेजी. यातली एक जर गोष्ट नसेल तरी पण सक्सेस नाही. समजा धरून चला तुमच्याकडे नॉलेज आहे, ॲटिट्यूड आहे, स्किल आहे, स्ट्रॅटेजी आहे, पण हॅबिट्स रॉंग आहे. सकाळी 11 वाजता उठताय आणि 12ला दुकानात जात आहे तरी बी सक्सेस मिळणार नाही. एक कनेक्टिंग आहे, 5च्या 5 गोष्टी कनेक्टिंग आहे. समजा धरून चला तुमच्याकडे हॅबिट्स मजबूत आहे, स्किल चांगले आहे, तुमच्याकडे नॉलेज बी चांगलं आहे, स्ट्रॅटेजी चांगलं आहे, ॲटिट्यूड तुमची मला वाटते काय एकदम मला वाटतं गेले काम करण्याशिवाय घालताय तरी बी सक्सेस मिळणार नाही. सक्सेस कनेक्टिंग आहे बाबा. तुमच्याकडे ॲटिट्यूड चांगला आहे, स्किल चांगला आहे, नॉलेज चांगला आहे, हॅबिट्स चांगला आहे, स्ट्रॅटेजी क्या करणे का मालूम नाही. येणाऱ्या 1 महिन्यात किती रिझल्ट प्रोड्यूस करायचा आहे, कंपनीला कुठे घेऊन जायचं आहे, कंपनीला किती स्विंग करायचं आहे, किती मार्केट ओपन करायचं आहे, किती टीम वर्क तुम्हाला काम करायचं आहे, किती मॅन्युफॅक्चरमध्ये तुम्हाला सेल कलेक्शनमध्ये जुळून घ्यायचं आहे. स्ट्रॅटेजी नसेल ना तरी पण तुम्ही रिव्हर्स येणार. या 5 गोष्टी संडे, मंडे, अंडे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2024, 25, 26, 28
जब तक है छान, जेव्हा जीव आहे तोपर्यंत या 5 गोष्टी डेव्हलप करा. कुठल्या शाळेत जायची गरज नाही. येस ऑर नो? 5 गोष्टी मला वाटतं करेक्ट लागल्या पाहिजेत आणि न्यू बिझनेस स्टार्ट करणाऱ्यावाल्यांनी हे 5 गोष्टी डेव्हलप करायला पाहिजेत. सक्सेस तुमच्या मला वाटतं काय इझिली मला वाटतं लाईफमध्ये येऊ शकते. पण ह्या 5 गोष्टी याला काय म्हणतात? सक्सेसचा पॅन्टागॉन. कुठल्या शाळेत जायची गरज नाही. आता ही लास्ट शाळा आहे, ही लास्ट शाळा. इथे येणारे वर्ग आहेत 20 ते 80 गटाचे पब्लिक. ह्या 5 गोष्टी पण हे काय थोडक्यात सांगतोय. अजून पण मला वाटतं ह्या स्लाइड मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय. पूर्ण तुम्हाला पिक्चर बघायचं असेल ट्रेनिंगमध्ये तुम्हाला यावं लागेल. नंबर 1, कुणाला लिहून घेता आलं तर बघा, तुमच्यासाठी फायद्याचं आहे बघा. येस, नंबर 1 पहिलं के फॉर नॉलेज. काय कुठलं नॉलेज पाहिजे तुमच्याकडं? गुगलचं नॉलेज पाहिजे. भयंकर तुम्ही मला वाटतं गुगलचं नॉलेज कॅप्चर करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ज्यांना स्लाइड दिसतात का बघा मागं, तुम्ही कॅप्चर करण्याचा प्रयत्न करा. के फॉर नॉलेज. सेकंड काय? कस्टमर किंग आहे, राजा आहे भगवान. 5 रुपयाचं एक्स्ट्रा प्लेट न्यायला आले, 2 रुपयाचं प्लेट न्यायला आलेला व्यक्ती आहे. तुमच्याकडे जे काही प्रोडक्ट आहे 10,000, 20,000, 40 लाख. कस्टमर किंग आहे, राजा आहे भगवान. कस्टमरचं नॉलेज आपलंच करा. एक कस्टमर किती रुपयाचा आहे? एक कस्टमर 2 करोडचा आहे. एक कस्टमर 2 करोडचा आहे. तो एक कस्टमर जर का प्लेट न्यायला आला असेल, एक्स्ट्रा प्लेट न्यायला आला असेल तर तो भविष्यात 2 करोडचा कस्टमर आहे तुमचा. पण त्याला चांगली वागणूक, चांगली सर्व्हिस, के फॉर नॉलेज, त्याला पाणी दिलं पाहिजे, व्यवस्थित त्याला विचारपूस केली पाहिजे. जसं माळी साहेबांनी मला वाटतं आज बघा एवढे ऑर्गनाइज, एवढा फॅन सेटअप लावलाय, मध्येच ब्रेक करून पोहे बी घातली आणि चहा बी दिलाय तुम्हाला. मला वाटतं काय हे जे काय चार्ज घेतलेत का? एक 100 रुपये सुद्धा चार्ज घेतलेत. म्हणजे बिचाऱ्यांनी त्यांनी सर्व्हिस किती दिली? भविष्यातला 2 कोटीचा कस्टमर ब्रह्मा उद्योगमध्ये 100% म्हणतो. एकदा तर तुम्ही खुर्चीने आले येणार, एकदा तर काहीतरी सामान्य आले येणार, मेडिकलला येणार, त्यांच्या असणाऱ्या सगळ्या त्यांच्याकडे येणार. मग त्यांनी तुम्हाला पाहिलेलं आहे एक कस्टमर 2 करोडचा आहे. तसं तुम्ही पण आजपासून किती रुपयाचं ठरवलं पाहिजे? 2 कोटीचा कस्टमर आहे. यस. त्याच्यानंतर काय? लिडरशिप तुमच्याकडे नॉलेज पाहिजे. आज मला वाटतं मोदीची लिडरशिप जगामध्ये नंबर 1ला जाऊन पोहोचली. पण राहुल गांधींची लिडरशिप कशी आहे तुम्हाला सांगायची गरज नाही. बाळ ठाकरेंची लिडरशिप खतरनाक होती. त्याच्यानंतर अमिताभ बच्चनची लिडरशिप एकदम खतरनाक आहे. त्या जगामध्ये गिरीश चितळे आपल्या बाजूला कंपनी आहे, त्यांची लिडरशिप खतरनाक आहे. तुमची लिडरशिप मला वाटते चांगली बनवा. काय होते माहिती का? डिसिप्लिन मॅनेजमेंटनं सक्सेस मिळतं, स्मार्टनं सक्सेस मिळतं. पण सगळ्यात सक्सेस आहे तुमच्या असणाऱ्या डायरेक्शन. जो डायरेक्शन कोण करतोय त्याला सक्सेस मिळते. त्याची लिडरशिप चांगली आली पाहिजे. जसे आज माळी साहेबांची लिडरशिप चांगली आली आहे, त्यांच्या अंडरखाली आज काय त्यांच्याकडे 100, 150, 200 लोक आहेत, काम करतात. लिडरशिप चांगली पाहिजे. आणि लिडरशिपकडे 36 गुण असणं गरजेचं आहे. किती असले पाहिजेत गुण? 36 गुण असले पाहिजेत. संयम ठेवता आला पाहिजे, रागावर कंट्रोल करता आलं पाहिजे, मऊ बोलता आलं पाहिजे, चिडता पण आलं पाहिजे. लिडरशिपकडे सगळे गुण पाहिजेत. पण आज के फॉर नॉलेजमध्ये मला वाटतं लिडरशिप तुमची एकदम खतरनाक पाहिजे. टेक्नॉलॉजीचं नॉलेज पाहिजे. आज माहिती युग आहे, टेक्नॉलॉजीचं युग आहे, स्पर्धेचं युग आहे. पहिल्यासारखं स्लो सावकाश नाही. जग तासाला बदललं आहे. अमेझॉन कंपनी 1 मिनिटात 1.25 कोटी रुपये बिझनेस करते. जगामध्ये होणारे बदल किती आहेत? पूर्ण स्पेसिफिक मला वाटतं 5वं सेशन माझा आहे का कॉल फॉर चेंज. ते अखंड 1 सत्र ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल की जगात काय काय व्हायला लागले. पण तुमच्या असणाऱ्या टेक्नॉलॉजीचं नॉलेज तुम्ही मला वाटतं आत्मसात केलं पाहिजे. सोशल मीडियाचं नॉलेज आत्मसात करायला पाहिजे. 175 जाहिराती आहेत, त्या कशा करायच्या ते शिकले पाहिजेत. 66 प्रकारच्या स्कीम आहे, त्या कस्टमरला आवळा दाखवून पवळा कसा काढायचा आहे ते शिकलं पाहिजे. पण खूप लोकांना धंदा टाकलाय पण सोशल मीडियाचा अनुभवच नाही. कशी स्लाइड करायची माहीत पण नाही. तसं सूर्य उगवला की आमची स्लाइड येऊन पडते बघा. 45 ग्रुपवर जाते स्लाइड. ब्रँड गुरुजी जी काही लावतं ना स्लाइड, ती आमची बरोबर रोज इथे एकदम. टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही बाप आहे. टेक्नॉलॉजीमध्ये काय काय करायचं आम्हाला माहिती आहे. तसं आज मला वाटतं टेक्नॉलॉजीचं नॉलेज तुम्ही मला वाटतं कॅप्चर करण्याचा प्रयत्न करा. आणि आज आर्थिक नॉलेज, खतरनाक नॉलेज पाहिजे की पैसा येतोय कुठं, पैसा जातोय कुठं. समजा 1 लाख रुपये तुमच्याकडे भांडवल असेल तर त्याचे तुकडे पाडून देणं करायला किती दिले पाहिजे, भांडवलात किती कन्वर्ट केले पाहिजे, कसे राखून ठेवले कसे पाहिजेत. खूप लोकांना माहित नाही की आलेले पैसे देऊन टाकतात आणि भांडवलाला पैसे नसतात. पण आर्थिक नॉलेज तुमच्याकडे परफेक्ट पाहिजे. ज्याचं आर्थिक नॉलेज करेक्ट आहे 100% त्याचा बिझनेस बसलाय. खूप लोक बँकेचं कर्ज काढतात 2 लाख रुपये 1,80,000 मध्ये मजा करायची. 20,000 धंदा स्टार्ट करायचा. बँकवाले दारात येतात हप्ते मागायला. जसं आज गुजरवाडी सिंधी पटेल लोक आमच्याकडे बघा. 2 लाख रुपये कर्ज काढला तर 1,80,000चं माल भरतात आणि 20,000तच गंमत मजा. म्हणून तर मला वाटतं पटेल लोक, मारवाडी, सिंधी लोक मला वाटतं त्यांनी बिल्डिंगा बांधल्यात. पण ते पण गुजरातचे आहेत, शेतकरीच आहेत. पण आज मला वाटतं त्यांची आर्थिक मॅनेजमेंट खतरनाक आहे. तसं तुमची आर्थिक मॅनेजमेंट मला वाटतं तुम्ही चांगलं कॅप्चर करून तुम्ही त्याला घडवलं पाहिजे. त्यानंतर मला वाटतं के फॉर नॉलेजमध्ये मार्केट नॉलेज.
तुमचं मार्केटिंगचं नॉलेज कसं आहे मला माहीत नाही. जसं आज तुम्हाला बघा 10 शाखा काढायचे सर 10 शाखा काढण्यासाठी एकदम खतरनाक तुमच्याकडे मार्केटिंगचं नॉलेज पाहिजे. मार्केटचा सेटअप कसा बसवायचा आहे, लाईनअप कसं लावायचं, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर व्यापार कसा करायचा, पूर्वी साईडला पळायला लागला तर पश्चिम साईडला पूर्व पश्चिम दक्षिण 20-20 किलोमीटरनं मार्केट वाढवलं पाहिजे. स्पेसिफिक आमचा एक प्रोग्राम आहे विक्री कौशल्य स्वरूपातला. त्या मार्केटिंगमध्ये खूप शिकवलं जातं मार्केटिंगच्या युक्त्या, आयडिया कशा वापरायच्या आणि धंदा कसा वाढवायचा. के फॉर नॉलेजमध्ये मार्केटिंगचं नॉलेज तुम्ही वाढवलं पाहिजे. बरं तुम्ही खुद नॉलेज नाही, तुमच्या असणाऱ्या टीमला एम्प्लॉयला तुम्हाला नॉलेज देता आलं पाहिजे. पण बऱ्याच लोकांना अंतर्प्रेन्योर बिझनेसमॅनलाच नॉलेज नाही, खालच्या टीमला काय. तर हे मार्केटिंगचं नॉलेज वाढवता आलं पाहिजे. आणि लास्ट टोटल व्यवसाय जो इथं आता बसलेत ना बघा, त्यांचा सलूनचा धंदा आहे बघा, त्यांची माझी ओळख झाली बघा कर्जतला. त्यांना सांगितले 10 लाख रुपये बिझनेस करू शकता तुम्ही पर मंथ. म्हणजे कुठलाही धंदा असू दे त्या व्यवसायाचं परफेक्ट नॉलेज. जसं आज किचन ट्रॉलीचा बिझनेस आहे की 100% तुम्ही मला वाटतं परफेक्ट त्याचं नॉलेज पाहिजे, व्यवसायाचं करेक्ट नॉलेज. एखाद्याचं मेडिकल आहे, आता ब्रह्मा उद्योगांचं मेडिकल पण आहे, त्यांचं मला वाटतं काय फर्निचरचं दुकान आहे, त्याचं परफेक्ट नॉलेज, प्रोडक्शन कसं बनतं आहे, मार्केट कसं आहे, डिस्प्ले कसं लावायचं, कस्टमर जानेवारीपासून मला वाटतं डिसेंबरपर्यंत सण कसे येतात, जानेवारीमधला पहिला प्रोग्राममधला कुठला सण येणार आहे, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, त्याला काय डिस्काउंट द्यायचा, पुढच्या सणाला काय, फेब्रुवारीत काय. एकदम व्यवसायाचं परफेक्ट नॉलेज पाहिजे. कारण भारताची संस्कृती आणि काय आहे, खूप काही इंटरेस्टिंग सण मांडून ठेवले. हल्ली दिवाळी निघून गेली बघा, दिवाळीत किती धंदा केलाय, दिवाळीनंतर कुठला सण येतोय, एकदम टपून राहिलं पाहिजे आणि व्यवसाय प्रॉपर करता आला पाहिजे. पण खूप लोकांना व्यवसायाचं नॉलेजच नाही. व्यवसाय टाकून बसलेले, फक्त बँकेचं कर्ज काढलेत, पण त्याला रन कसं करायचं माहीत नाही. पण ते सिस्टममध्ये आणण्यासाठी मला वाटतं व्यवसायाचं परफेक्ट नॉलेज तुमच्याकडे ज्या माणसाकडे आहे तो धंदा मला वाटतंय. पण दरवर्षी किती टक्क्याची ग्रोथ पाहिजे, मगाशी मी सांगितलं किती टक्क्याची ग्रोथ पाहिजे, 30% ग्रोथ पाहिजे. हर धंदा, सलूनचा धंदा असू दे, मेडिकल असू दे, फर्निचर असू दे, किचन ट्रॉली असू दे, नाहीतर आमची ट्रेनिंग अँड कंपनी असू दे. आम्ही आज मला वाटतं 18 वर्षात 20 वर्षात 30% ग्रोथ ठेवल्या. ट्रेनिंग क्षेत्रामध्ये आम्ही बाप आहे. कम्प्लीट 5 बॅच वर्षाला होणार म्हणजे होणार, ते पण पश्चिम महाराष्ट्र. तुमचं गड इंग्लज वेगळं, बाकीच्या ठिकाणी वेगळं आहे. मग इतका रेशो आम्ही का राखून ठेवला. एक बॅच गेली की दुसरी बॅच, एक गेली की बॅच दुसरी बॅच. व्यवसायाचं परफेक्ट नॉलेज, तसं तुम्ही तुमच्या असणाऱ्या व्यवसायाचं परफेक्ट नॉलेज डेव्हलप करा. सेकंड काय आहे तर ॲटिट्यूड बोललो आपण. नंबर 1 पहिला अगोदर काय, तुमची बॉडी लँग्वेज मला वाटतं काय लवचिक करा. पहिला अगोदर तुम्ही सकाळी 4:45ला उठायला सुरुवात करा, 5:30ला उठायला सुरुवात करा, सकाळी 6ला उठायला सुरुवात करा. मेडिटेशन, ध्यान, योगा, काहीतरी वाचन चालू करा. ॲटिट्यूडमध्ये सचिन तेंडुलकरचे 52 ॲटिट्यूड आहे. सचिनपेक्षा बेटर बॅट्समन होता विनोद कांबळे. त्याचे ॲटिट्यूड रॉंग होते म्हणून तो क्रिकेटमध्ये फेल गेला, मागं गेला. सचिन तेंडुलकर क्रिकेटचा भगवान बनला. तसं तुमचे ॲटिट्यूड तुम्ही मला वाटते काय ठेवलेत मला माहीत नाही. फील व्हायला पाहिजे, आग लागली पाहिजे, जलवा, सकारात्मक बोलता आलं पाहिजे. तुमची बॉडी लँग्वेज एकदम खतरनाक ठेवा. आत्मविश्वास ठासून पाहिजे, भयंकर तुमचा आत्मविश्वास ठासून पाहिजे. सकाळी सकाळी 16च्या 16 प्रश्न तुम्हाला काढता आले पाहिजे, संध्याकाळी पण त्याचे 16 उत्तर काढता आले पाहिजे. त्याचा आत्मविश्वास आहे. पण बऱ्याच जणांचा आत्मविश्वास मला वाटतं लो आहे. तो आत्मविश्वास तुम्हाला डेव्हलप करता आला पाहिजे. ध्यास पाहिजे एखाद्या कामाचा, प्रचंड ध्यास तुम्ही घेतला पाहिजे ॲटिट्यूडमध्ये. त्यानंतर मला वाटतं जिद्द, चिकाटी मला वाटतं तुम्ही मला वाटते एकदम नंबर 1ला आली पाहिजे. त्याच्यानंतर स्नेहसंबंध, रोज 2 कस्टमर जोडायचे असतात. सूर्य उगवलं की काय करायचे, 2 कस्टमर जोडायचे असतात. संडे, मंडे, अंडे, जानेवारी, फेब्रुवारी. तुम्हाला माहित नसेल तर आमच्या 3ऱ्या सेशनमध्ये मला वाटतं काय शिकवलं जातं सरजी, 3ऱ्या सेशनला शिकवलं जातं की ज्यावेळेला तुम्ही या पृथ्वीवरचा द एंड होईल त्यावेळेला तुमच्या मैताला 10,000 लोक आली पाहिजेत. किती आली पाहिजेत, 10,000. आणि जर 10 येणार असेल तर आजच गेलेले बरं. रेल्वे स्टेशन जवळ कुठं आहे बघायचं, साला उडी मारून व्हायच मोकळं. पण 10,000 लोक आली पाहिजे. पण ते 10,000 आणण्यासाठी रोज कस्टमर किंग, राजा आहे भगवान, जास्तीत जास्त कस्टमर तुम्ही म्हणून ते रिलेशन जोडा. रोज 2 स्नेहसंबंध तुम्हाला जोडता आले पाहिजे. जसं माळी साहेबांचा ग्रुप आता इतका लाखो लोक त्यांनी कॅप्चर केलेत. 100% ज्यावेळेला पृथ्वीवरचा त्यांचा द एंड होईल त्यावेळेला 10,000 लोक नारवाडमध्ये दिसतील मला वाटतं. हा गोल आहे आमच्या ट्रेनिंगमध्ये दिला जातो, 3ऱ्या सेशनला दिलं जातं. आणि रिअल वास्तववादी आत्ता का देतो, त्या अनुषंगानं मनुष्य रोज 2 माणसं, नाहीतर आपण काय करतो माहिती का, रोज 2 माणसं तोडतो आपण. येस ऑर नो. पैशाचे येणं आणि काय येणं, कस्टमरला खिसीपिसी हे घ्यायचं असलं घे, नाही तर वाटेल ना काय बी डायलॉग मारून मोकळं होतोय. पण मित्रांनो 2 कस्टमर रोज एव्हरी डे जोडायचे असतात. 2 कस्टमर जोडले ना, जसं बाळ ठाकरे गेली बघा, 5 लाख मुंबई पब्लिक आलं.
लता दिदी गेले बघा, 2 लाख पब्लिक आलं बघा. जगातले जितके बी ॲक्च्युअल लोक गेली बघा, त्यांना पब्लिक किती आले बघा. रतन टाटा बघा गेले, किती लोक आली बघा. साला आपल्या माहितीला 10च येणार असेल आणि त्यातली बी दोघं म्हणतात 10 गेला, साला आमचे पैसे बुडून गेला. मग अवघड आहे बाबा. म्हणून स्नेह संबंध मला वाटतं तुम्ही एकदम जोश के साथ तुम्ही चांगले जोपासले पाहिजेत आणि सकारात्मक दृष्टिकोन. बी पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. डेली संडे मंडे अंडे रोज बी पॉझिटिव्ह. जमणार, होणार, घडणार. हम होंगे कामयाब. का होऊ शकत नाही? माझा बिझनेस का रन होऊ शकत नाही? मी माझी कंपनी ग्रेटफुली का बनवू शकत नाही? मी माझा परफॉर्मन्स का काढू शकत नाही? तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमचा पॉझिटिव्ह पाहिजे. धंदा हमेशा चांगला आहे, वाईट आहे तुम्ही आम्ही. यस ऑर नो? कुठलाही धंदा मला वाटतं चांगला आहे, पण वाईट आहे तुम्ही आम्ही. तो आपल्याला स्कोपदायक बनवता येत नाही, पण तो बनवण्यासाठी मला वाटतं सकारात्मक बी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड खतरनाक लागता. की मी आल्यानंतर सकाळ सकाळी नरवड्यामध्ये आग लावू का? आरग बेडकमध्ये आग लावू का? ती आग नव्हे. आग म्हणजे मला वाटतं एक वेगळी आग. ती फिलिंग. कुठल्या कुठल्या दुकानात गेल्यानंतर अगरबत्ती मला वाटतं व्यवस्थित स्वच्छता, टापटीप, रांगोळी काढल्या, पारदर्शक, कस्टमर नीट करताय, सर्व्हिस चांगली देताय, नीट नेटकं बोलताय, ती आग लागली पाहिजे. नाहीतर मला वाटतं मोबाईलमध्ये जर तुम्ही अडकून बसला असेल, मोबाईलमध्ये गप्पा मारत असेल आणि धंद्याकडे लक्ष नसेल ना, तर एक दिवस टाळा लागणार तुमच्या धंद्याला. सकारात्मक दृष्टिकोन तुमचा बी पॉझिटिव्ह पाहिजे. बोलण्याजोगं खूप आहे, पण माझ्याकडे वेळ कमी आहे. 2.5 तासातच मला हे सगळं प्रेझेंट करायचं आहे. पण मला वाटतं ॲटिट्यूडमध्ये मला वाटतं हे पॉईंट येतात आणि ह्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. थर्ड काय दिलं होतं मी बघा? स्किल. नंबर 1 काय? कुठलं स्किल पाहिजे? अष्टपैलू स्किल. ज्यांना व्यवसाय खोललाय त्याला अष्टपैलू स्किल आलं पाहिजे. आणि बऱ्याच व्यावसायिक लोकांना स्किलच माहित नाही, ज्याच्यामुळे बिझनेस रन होऊ शकत नाही. मी म्हणतो मला वाटतं धंदा टाकायचा असेल किंवा टाकला असेल तर त्याच्याकडे अष्टपैलू स्किल आलं पाहिजे. जसं सचिन तेंडुलकर अष्टपैलू, धोनीकडे अष्टपैलू, युवराज सिंग त्याच्याकडे अष्टपैलू, आणि जगातले जितके बी महान कंपन्या आहेत त्यांच्याकडे अष्ट स्किल आहे, तसं तुमच्याकडे पण अष्टपैलू स्किल आलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये बरेच प्रकार येतात, पण आपण बघूया आपण अष्टपैलूमध्ये काय. मॅनेजमेंट स्किल. सकाळी सकाळी मला वाटतं 10 मिनिटात मॅनेजमेंट लावता आली पाहिजे. आज मला वाटतं ब्रह्मा उद्योग एवढे आहेत ना, सकाळ सकाळी मारुतीवाणी मला वाटतं नक्कीच फोनवर असतील. तुझं काय चाललंय, तुझं काय चाललंय, कालचा इश्यू काय झालाय, आजचं काय शेड्यूल आहे, आज कोणाची डिलिव्हरी आहे, आत्नीचं शोरूम काय, इथलं आरपेडचं शोरूमचं काय, तुमच्या असणाऱ्या सांगलीच्या बँकेचं काय, त्या ऑफिसचं काय. मॅनेजमेंट. तसं आमच्या ऑफिसमध्ये मॅनेजमेंट लागते. सकाळी कोणाची मीटिंग आहे, कोणाच काय आहे, आमचे असिस्टंट सगळे एकदम करेक्ट ठरवतात. मॅनेजमेंट तुमची एकदम जर खतरनाक असेल, ते स्किल जर तुमच्याकडे असेल तर समजा धरून चला तुमच्या असणाऱ्या मला वाटतं दुकानामध्ये एका कामगाराचा वाढदिवस आहे, पुढच्या 10 मिनिटात वाढदिवस घालून केक खाऊन लगेच कामाला लागली पाहिजे. जसं आता इथं 10 मिनिटात तुम्ही पोहे खाल्ले, चहा प्यायला, लगेच इकडे येऊन बसला. मॅनेजमेंट. ज्याची मॅनेजमेंट एकदम इकोसिस्टम मध्ये त्याचा धंदा अपडेट होतो. रतन टाटाकडे इकोसिस्टम काम करतात, बटन नसेल तर गेट आउट. तसं तुमची मॅनेजमेंट अफलातून पाहिजे. प्रत्येक माणसाची मॅनेजमेंट जर खतरनाक असेल तर सक्सेस नावाचं वादळ तुमच्या लाईफमध्ये येऊन पडणार नक्की आहे. त्याच्यानंतर काय? आय कॉन्टॅक्टमध्ये. जसं तुम्ही माझ्या समोर बसलाय ना, तर कायम नेहमी मिटिंगला आय कॉन्टॅक्टमध्ये बसता आलं पाहिजे. आय कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही बसून मला वाटतं प्रेझेंट करा, तुम्हाला सांगायला सुरुवात करा. सर्व्हिस तुमच्या कस्टमरला सुद्धा मला वाटतंय वेळं वाकडं न बसता आय कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला बोलता आलं पाहिजे आणि तिकडे चेक घेता आला पाहिजे, पैसे काढता आलं पाहिजे. काय पुढे एकदम मार्केटिंग स्किल. त्याच्यामध्ये मला वाटतं जसं मी मगाशी बोललो ना, कन्व्हिन्सिंग स्किल, मॅनेजमेंट स्किल, बोलण्याचं स्किल, इन्स्पायर करण्याचं स्किल, लिडरशिप स्किल, धंदा आणण्याचं स्किल, उधारी देण्याचं स्किल, उधारी गोळा करायला 19 पंडे, हर गोष्टीचं स्किल पाहिजे. हर गोष्टीचं. कामगारांना इन्स्पायर करण्याचं स्किल, कामगारांना काम लावण्याचं स्किल, प्रोडक्शन 1 टनाचं 2 टन काढायचं स्किल, लोकांना थांबवून मला वाटतं 1 तास थांबवून मला वाटतं जादा काम काढण्याचं स्किल. खूप स्किल आहे, पण ते स्किल मला वाटतं तुम्ही डेव्हलप करता आले पाहिजे. संपूर्ण मार्केटिंगची स्किल डेव्हलप करता आली पाहिजे. आणि खास करून तुमच्याकडं संभाषण कौशल्य. बात अशी करा की पाणी हल्लं पाहिजे. तुम्ही आवाज असा काढताय की लोक पळून जातात. संभाषण कौशल्य खतरनाक पाहिजे. ज्याचं संभाषण कौशल्य स्पेसिफिक मुद्द्याचं आहे, आवाजमध्ये तुमच्यात दम असला पाहिजे, त्याचा धंदा अपडेट झाला म्हणून समजायचं. पण खूप लोकांना मला वाटतं काय, डोळ्यातनं पाणी कानातनं दूर, इथं आल्यानंतर बोलताच येत नाही. संभाषण कौशल्यच नाही. माल पडलाय, मटेरियल पडलाय, गोडाऊन भरलेले आहेत, पण त्याला विक्री स्किल, संभाषण कौशल्य स्किल नाही. आमच्याकडे या तुम्हाला ट्रेनिंगमध्ये संभाषण कौशल्य एकदम भन्नाट बनवून दिलं जातं. पण या संभाषण कौशल्यावर तुम्ही काम करायला पाहिजे जर आज व्यापारी वर्ग तुम्ही होणार असाल तर. आणि सगळ्यात कन्व्हिन्सिंग स्किल लास्ट, जो धंदा टाकलाय 100% त्याला कन्व्हिन्सिंग करता आली पाहिजे. आणि इथं मला वाटतं बऱ्याच जणांची काय म्हणतंय लागते, एकदम माहीत पण नाही मला वाटतं स्किल काय.
पण आमच्या क्लासमध्ये सगळं शिकवलं जातं बघा की कन्व्हिन्सिंग स्किल कसं अंमलात आणायचं. तिकडं प्रोफेशनल 2.5-3 महिन्यामध्ये मला वाटतं तुम्हाला घडवलं जातं. परफेक्ट मला वाटतं त्या स्किलवर काम करायचं आहे. त्यानंतर मला वाटतं आपण काय बघितलं एकदम हॅबिट्स काय आहे मग हेल्थ करेक्ट. जितकी तुमची हेल्थ करेक्ट आहे तेवढा बिझनेस करेक्ट आहे. जास्तीत जास्त तुम्ही मला वाटतं हेल्थ करेक्ट करायला सुरुवात करा. जर वेळ मिळाला तर 2 तास जिममध्ये पडून राहा. वेळ मिळाला तर जास्तीत जास्त योगा करा. वेळ मिळाला तर जास्तीत जास्त पळायला जावा. काम 2च तास करा. 200 तास काम करायची गरज नाही. 2 तास करा पण आग लागली पाहिजे. पण हेल्थ करेक्ट असेल तर खरं बिझनेस करेक्ट आहे. नाही तर बऱ्याच जणांची हेल्थ वाट लागल्या. गुलाबजाम खाता येत नाही, बर्फी खाता येत नाही, पुढनं प्रॉब्लेम मागणं प्रॉब्लेम, बीपी शुगर. हा तो धंदा करू शकत नाही. तो चिडचिडा स्वभाव आहे. त्याची कटकट चालू आहे. हेल्थ करेक्ट आहे तर बिझनेस करेक्ट आहे. मी तुम्हाला बार बार सांगतोय ज्याला मोठा धंदा करायचा आहे त्यांनी हेल्थची काळजी घेतली पाहिजे. आज माझं 47 वय अजून पण चष्मा गॉगल शुगर बीपी काय नाही अजून. थँक्यू व्हेरी मच. रोज संध्याकाळी मला वाटतं 2 तास डोंगर चढायला जातोय कुंडल चावी. माझे मित्र आणि मी रोज संध्याकाळी 6 ते एकदम मला वाटतं 7:30-8 वाजेपर्यंत तिकडे काम आम्ही तेच आहे. हेल्थ करेक्ट तर बिझनेस करेक्ट. पण खूप लोकांची मला वाटतं हेल्थची वाट लागलेली आहे आणि बिझनेस पाचपट करायचे उपयोग नाही. बिझनेस एक दिवस थांबणार आहे तुमचा. हॅबिट्स तुमच्या मजबूत पाहिजे. त्याच्यावर काम करता आलं पाहिजे. त्यानंतर छंद जोपासले पाहिजे. तुम्हाला काय छंद आहे. पोहायला जात आहे, बासरी वाजवत आहे, तबला वाजवत आहे, गाणी म्हणायचे तुम्हाला. जिंदगीत मला वाटतं धंदा पाणी घर कुटुंब सगळं बघत 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 आपल्या हॉबी छंद तुम्हाला जोपता आली पाहिजे. पण बऱ्याच जणांना वाटतं छंद जोपसा येत नाही. लहानपणी केलं तेवढंच. त्याच्यानंतर असं कुठं ग्रंथात दिले का आता करायचं नाही. पण वेळात वेळ काढून आपल्या हॉबी आणि छंद तुम्हाला जोपासता आले पाहिजे. पण जास्तीत जास्त तुम्ही हॅबिट्समध्ये छंद जोपसा. त्याच्यानंतर शब्द पाळा. कस्टमरचे शब्द पाळा. सर्व्हिस जर माल देतोय तर द्या. तुम्ही बरेच लोक व्यापारी वर्ग बघा शब्द पाळत नाहीत. कस्टमरचे तुम्हाला शब्द पाळता आले पाहिजेत. दिया वा वादा निभवता आला पाहिजे. परफेक्ट मला वाटतंय तुमच्या त्या असणाऱ्या मॅनेजमेंटमध्ये बदल करा. जर का मला वाटतंय तुम्ही आज शब्द पाळला तर नक्की मला वाटतं 10 लोक तुमची जाहिरात करतील. पण हॅबिट्स तुमच्या एकदम मला वाटतं मजबूत पाहिजेत. त्याच्यानंतर डेडलाईनमध्ये काम करण्याचं तुम्ही मला वाटतं माणूस ठेवा. खूप लोक डेडलाईनमध्ये काम करत नाहीत. आजचं काम उद्या परवा महिन्यानं 2 महिन्यानं डेडलाईनमध्ये काम करण्याचा प्रयत्न करा. समोरनं कस्टमर तुम्हाला 10 लोकांचे रेफर देतील तुम्हाला. बघा कंस्ट्रक्शनमध्ये बोंबाबोंब आहे बघा. जर का जूनला मला वाटतं 10 तारखेला घर देतो म्हटलं ना तर जुलै गेला, ऑगस्ट गेला, सप्टेंबर गेला, मग आता ऑक्टोबर जर गेला तर त्याचं घर होत नाही. मी म्हणतो जूनला घर 10 तारखेला सांगितलं तर घर कधी दिलं पाहिजे. मेच्या 10 तारखेला. मेच्या 10 तारखेला जर तुम्ही घर देत असेल ना तर 10 लोकांना ती जाहिरात होणार. ह्याच्याकडे काम द्या. म्हणजे एक तर शब्द पाळता आला पाहिजे आणि डेडलाईनमध्ये काम करता आलं पाहिजे. सगळ्या सेक्टरमध्ये बरं का. जसं आमचं ट्रेनिंग क्षेत्रामध्ये आमचे शब्द बरोबर किती वाजता आलोय आम्ही 7:45 आम्ही इथं पोहोचलो. एकदम 4:45 उठून आमच्या असिस्टंट सगळे ओके करून आवरून रेडी सगळं प्रोजेक्टर लॅपटॉप अगोदर सगळं. जर मी इथं जर का 9ला आलो तर माळीसाहेब म्हणणार कशाला आता जावा इथून परत पब्लिक गेलं. म्हणजे डेडलाईनमध्ये तुम्हाला मला वाटतं आलं पाहिजे. डेडलाईनमध्ये शब्द पाळता आलं पाहिजे. हॅबिट्स तुम्ही मला वाटतं तुमच्या मजबूत करता आले पाहिजेत. त्याच्यानंतर व्यवसाय निगडीत काय आहे तुमच्या सवयी. कसल्या परिस्थितीत सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. इथं बसणारे लोक मला वाटतं किती वाजता उठतात. लेट कोण उठते तिने हात वर करा. लेट कोण उठते. बिंदास काय लाजू नका. बिंदास हात वर करा. किती वाजता उठताय. 6 सव्वा 6. येस दिदी 7:30 वाजता. आणि काय व्हायचं आहे तुला बनायचंय काय. हा मग त्याच्यात जर काम करायचं असेल तर मिनिमम किती उठायला पाहिजे 5:30ला उठायला पाहिजे. अजून कोणी हात वर करत येता येतं. यस बाळा किती वाजता उठतोय 8-9ला. क्या बात आहे. 8-9ला तर कशाला 12लाच उठायचे. सक्सेस नाही. जर सक्सेस तुम्हाला मिळाला असेल तर कशाने मिळालं बघा. आता पुढच्या स्लाइड सांगतात बघा. थोडक्यात मी टप्प्याटप्प्याने जास्त माहिती न देता थोडं मी तुम्हाला सांगतो. कमी वेळेत सगळं सांगायचं. भरपूर मटेरियल आहे. पण व्यवसायाच्या निगडीत मला वाटतं तुमच्या सवयी कशा असल्या पाहिजे. तुम्हाला सांगतो कधी उठायचं बघा. पुढची स्लाइड काय सांगते बघा. वाचन करणे. खूप लोकांना मी सांगतोय पुस्तक वाचन करा. मरेपर्यंत 1000 पुस्तक वाचायचे. किती वाचायचे तिथे 1000 पुस्तक वाचायचे. इथं बसणारे लेडीज अँड जेंट्स 1000 पुस्तक वाचा. 1000 पुस्तक वाचला तर तुमचा तजुर्बा तुमचा अनुभव तुमच्याकडे मास्टर नॉलेज तुम्ही दुनियेला शिकवा. आता एक तर आणले की नाही कोणास तो आणला असेल धूळकात पडले तर उद्यापासून झाडा आणि सुरुवात करा. बरं ते झोम बरोबर झोम असलं पुस्तक वाचायचं नाही. कादंबरी असं मनोरंजन असलं नाही. चांगलं क्रिटिकल पुस्तक वाचा. एकदम धंद्यामध्ये कसं पुढे जायचं असे पुस्तक वाचा. 0 ते शिखर, मी उद्योजक होणार, इटली ऑर्किड, द शिवाजी मॅनेजमेंट किंवा तुम्हाला जमलं तर माळी साहेबांना फॉलो करा. ती विक्रीला पुस्तक पण ठेवले बघा त्यांच्याकडे घेऊन जावा.
पण वाचन करायला पाहिजे. आता इथली लोक सगळी वेड्यात काढत असते, हा माळीसाहेब कशाच पुस्तकं वाचतात, कशाला वाचतात, असा तुमचा प्रश्न पडला असेल ना, तर धंद्यामध्ये त्यांना पुढे जायचं आहे. बघा 1000 पुस्तकं वाचायला मी सांगितले. शाहरुख खानकडं 70,000 पुस्तकं आहेत, त्यातली 60% पुस्तक वाचून काढले. जगामध्ये सेकंड क्रमांक आहे शाहरुख खानचा. 50 रुपये घेऊन दिल्लीत आला होता, दिल्लीतनं मुंबईत आला होता ऍक्टर बनण्यासाठी. किती रुपये घेऊन? 50 रुपये. आज जगामध्ये सेकंड क्रमांक आहे. पण त्यातली 70,000 पुस्तक पैकी 60,000 पुस्तक वाचलेत, म्हणून आज प्रोफेशनल ऍक्टर आहे तो. सांगायचं झालं तर तुम्ही वाचाल तर वाचाल, नाही वाचलं ना तर तुमचा धंदा कोणतरी दुसरा खाऊन जाणार आहे. वाचन केलं पाहिजे. आणि लास्ट, सकाळी लवकर उठलं पाहिजे. मिनिमम किती उठायला पाहिजे बाळा? 6ला तर उठायला पाहिजे बघ, मिनिमम 6ला. आणि 1 तास स्वतःसाठी मेडिटेशन, ध्यान, वाचन, ऍक्टिव्हिटी काय करणं, स्वतःसाठी वेळ जर देत नसेल ना तर त्याची गाडी मागं पडली म्हणून समजायची. सकाळी लवकर उठलं पाहिजे. विरोधकांच्या जर पुढे जायचं असेल तर लवकर उठावं लागेल, नाहीतर विरोधक तुम्हाला संपवणार. मी आज तुम्हाला गॅरंटी देतो. तुमच्या हॅबिट्स तुम्ही मला वाटते मजबूत बनवा. त्याच्यानंतर लास्ट काय मी बोललो तो स्ट्रॅटेजी. नंबर 1 काय? 5 वर्षाची स्ट्रॅटेजी लावा. 5 वर्षाची स्ट्रॅटेजी लावा. 5 वर्षामध्ये काय करायचं आहे? जॅगवार घ्यायचं आहे, मर्सिडीज घ्यायचं आहे, बंगला बांधायचा आहे, अजून काही तुम्हाला घ्यायचं आहे, 2 व्हीलर घ्यायचं आहे, मोबाईल भारीचा घ्यायचा आहे, आयफोन घ्यायचा आहे. 5 वर्षातली स्ट्रॅटेजी अफलातून लावा. जर 5 वर्षामध्ये तुम्हाला जे 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 मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही कन्वर्ट करा. जसं माझ्या लाईफमध्ये मी पोलिसला 13 वर्षांनी पाठीमागे आलतो. 72 टार्गेट घेतली होती, त्यातली 70 टार्गेट तोडले. गाडी, बंगला, घर काय असेल सगळे टार्गेट संपलेत. 2च टार्गेट राहिले, एक इंटरनॅशनल लेवलचं कॉलेज आणि मूवी प्रोड्यूस करायचे. मला 12 चित्रपट प्रोड्यूस, एवढेच टार्गेट राहिले, बाकी सगळे संपलेत. वयाच्या 36व्या वर्षीपासून माझे सगळे टार्गेट सगळे संपून टाकले. मी आता नव्यानं आणि परत टार्गेट घेतोय. पण तुम्ही इथं बसणारे आजचं लेक्चर ऐकताय, मिनिमम 5 वर्षात, येणाऱ्या 5 वर्षात काय करायचं? 1 एकर जमीन घ्यायची आहे, एक दुकान घ्यायचं आहे, एक शॉपी, एक स्वतःचा गाळा घ्यायचा आहे. काय मला माहित नाही, XYZ वय घ्या आणि स्ट्रॅटेजी लावायला सुरुवात करा. पण बऱ्याच जणांना मला वाटतं प्लॅन माहित नाही. आई वडिलाच्या जेव्हा मला वाटतं तुम्ही खाताय पिताय, करेंगे मरेंगे देखेंगे, कधी असेल तेव्हा बघूया, तुमची लाईफ फुकट जाईल. खूप लोक मला वाटतं या पृथ्वीवर जन्माला येतात, खातात पितात आणि आयुष्य असंच घालून टाकतात. त्याची ॲबिलिटी, क्षमता काहीच काढत नाही. एक मनुष्य मला वाटतं खाली 5% पोटेशन बाहेर काढतो आणि तो मरतो. 95% पोटेशन तसंच राहते. लाईफमध्ये मी तुम्हाला सांगतोय की 95 पोटेशन बाहेर काढा, 5% कदाचित आत राहू दे, तो मनुष्य महामानव बनेल. जगामध्ये आज मला वाटतं बऱ्याच लोकांची नावं का घेतली जातात, जसं रतन टाटा मला वाटतं त्यांचं नाव का घेतलं जातं. पाकिस्तान बाउंड्रीवरनं ही पारसी लोक आली इंडियामध्ये मला वाटतं अडवणूक केली त्यांनी. रतन टाटा पारसी लोकांना अडवणूक केली, येऊ नका तुम्ही. त्यांनी सांगितले दुधात साखर पडली तर काय, दूध गोड होणार, तसं आम्हाला येऊ दे. 1-2% लोक आली, नागपूरला गेली, मुंबईत गेली, काही लोक दिल्लीला गेली. पारसी लोक आज भारतामध्ये त्यांचं नाव आहे. त्यातला रतन टाटा आज कुठं जाऊन पोहोचले? कॅन्सरसाठी 1000 करोड, तुमच्या कोरोनामध्ये 500 कोटी, जगाला नॉलेज, CD आणि भरभरून मला वाटते पैसे द्यायला लागलेत. आज रतन टाटाचं नाव कुठं आहे? म्हणजे सांगायचं झालं तर तुम्ही सुद्धा मला वाटतंय खरंच तुम्ही रतन टाटा दुसरे होऊ शकताय, इतकं ह्या समाजाला देऊ शकताय. पण लाईफमध्ये स्ट्रॅटेजी बनवा, प्लॅन बनवा, जीवन आनंदी जगा, ॲबिलिटी, क्षमता बाहेर काढा. एक बिझनेसचे 5 बिझनेस करण्यासाठी तुमच्या स्ट्रॅटेजी आपल्यातून पाहिजेत. पण बऱ्याच लोकांना, जसं आज रवींद्र राजेंद्र कलेक्शन 14वी बॅच आमची केली, आता 21-22वी शाखा काढलेत. त्यावेळेस त्यांना दोघांना आम्ही 80 टार्गेट दिले होते. 40 टार्गेट त्यांचे राजेंद्र सर आणि रवींद्र सरांना मला वाटते 40 टार्गेट दिले होते. आज बघता बघता 21, 22 का 25 का त्याच्या पुढे आकडा गेलाय मला माहित नाही, एवढ्या शाखा बनल्या. पण स्ट्रॅटेजी तुमच्या मला वाटते 5 वर्षाच्या मजबूत पाहिजे. काय त्याच्यानंतर मी म्हणतो राहू दे 5 वर्षाच्या, निदान वर्षाची तर स्ट्रॅटेजी 365 दिवसात काय करायचं आहे. आता बघा पुढचा महिना डिसेंबर आला, 31 तारखेला तुम्ही बिअर पिचेला, कोंबडा खाचेला, एकदम मस्त पार्टी वय बी आणचीला आणि संकल्प घेतला पहिले 10 दिवस. पुन्हा वय ती मला वाटते धुळकात पडेल. येणाऱ्या 2025 मध्ये 1 वर्षाची स्ट्रॅटेजी अफलातून बनवा की मिनिमम मला वाटते माझा बिझनेस 4 पट 10 पट. येणारे कामगार त्यांना ट्रेनिंग देईन, मी स्वतः खूप ट्रेनिंग करेन, माळी साहेबांच्या टच राहीन, ब्रँड गुरुच्या टच राहीन. धंदा पासपोर्ट करून मला वाटते सर्व्हिसमध्ये बदलाव, वागण्यात बदलाव, परिवर्तन, पैशामध्ये प्रॉफिटमध्ये मी आणण्याचा प्रयत्न करेन. ही 1 वर्ष स्ट्रॅटेजी लावली पाहिजे. खूप लोक मला वाटतंय वर्षाची स्ट्रॅटेजीवर काम करत नाहीत. जसं आज 2030 मध्ये काय होणार आहे त्याच्या स्ट्रॅटेजी अगोदर तुम्ही लावल्या पाहिजेत. मोठ्या मोठ्या कंपन्याचे तुम्ही का करत नाहीत? तुमची स्ट्रॅटेजी लागली पाहिजे. बघा 1 वर्षाची लावा, 6 महिन्याची स्ट्रॅटेजी लावा,
3 महिन्याची स्ट्रॅटेजी लावा आणि जमलं तर व्यवसायाचा पुरेपूर एकदम प्लॅन बनवा की येणाऱ्या लाईफमध्ये मिनिमम इथं बसणारी लोक आहेत माळीसाहेब सोडून 100 करोडवर जाऊ शकताय. कितीवर जाऊ शकताय मॅडम? परवाच मी तुम्हाला कर्जतला सांगितलं की तुम्ही खुद बिझनेसमॅन, खुद काहीतरी तुम्ही करू शकताय. 100 कोटीची कंपनी अजून पण तुमचं कोणाचं वय गेलेलं नाही, इथं बसणारे कोणाचंच वय गेलेलं नाही. केसरी पाटील टूर अँड ट्रॅव्हल वयाच्या 28 वर्षी बिझनेस चालू करतात आणि बघता बघता 3000 कोटीची कंपनी बनवतात. आणि तर तुमच्याकडे तर मला वाटतं बऱ्याच जणांच्याकडे वय आहे, पण हे बनवण्यासाठी मला वाटतं काय केलं पाहिजे, तुमच्याकडं प्लॅन करेक्ट पाहिजे, व्यवसायाचे प्रॉपर प्लॅन. जे कर्ज काढलंय ते वेळेत भागवा, दुसरं कर्ज घ्या, रिस्क घ्या, पण तुमच्याकडे स्ट्रॅटेजी एकदम अफलातून पाहिजे. पण हे बनवण्यासाठी तुम्ही मला वाटते कामगिरी बनवली पाहिजे आणि त्याच्यावर काम केलं पाहिजे. तर ह्या 5 गोष्टी आहेत, सर काय करायला पाहिजे, अंमलात आणायला पाहिजे. आणि त्याच्यातले मी मुद्दे दिलेले. ऍक्च्युली आता वेळ कमी आहे, पण झप मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण ह्या स्ट्रॅटेजी तुम्ही लावल्या तर 100% तुम्ही. आणि मग जितका मी मला वाटतं फ्युचरमध्ये तुमचा काय जो असेल तो भूतकाळ गेलाय तो पहिला विसरा. तुमच्या असणाऱ्या त्या पास्ट गेलेल्या भूतकाळाला तुम्ही विसरा. तुम्ही झालं गेलं गंगेला मिळाले. जे काय सासूने पैसे दिले असते, सासऱ्याने पैसे दिले असते, बँकेने कर्ज दिलं असतं, आता उघडत बसू नका. जे मी झालंय ते झालंय. आता तुम्ही तुमच्या असणाऱ्या फ्युचरला तुम्ही ब्राईट करा. फ्युचरमध्ये येणाऱ्या काय गोष्टीला तुम्ही सकारात्मक गोष्टी मला वाटते बनवण्याचा प्रयत्न करा. आणि फ्युचर सुंदर आहे त्याला ब्राईट करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही 100% तुमचा फोकस लांबपर्यंत तुम्हाला दिसलं पाहिजे. पण फ्युचरला जर तुम्ही ब्राईट नाही केला ना तर ही संधी हुकवली ना तर तुम्ही मला वाटतं 5% येणार नाही, 95 मध्ये राहणार. जसं काही लोकांना मी शिकवले बघा कर्जतला 5% 95 काय आहे. त्या 5% येण्यासाठी तुम्हाला वाटतं काय फ्युचरमध्ये काम करावं लागेल. 100% मला वाटतं तुम्ही काय करा, त्यातनं बाहेर पडा आणि 5% येणार. 5% लोकांना किंमत आहे, 95 वाल्याला किंमत नाही. 5% आज ब्रह्मा उद्योग 5%तले जाणारी व्यक्ती आहे, त्यांना किंमत आहे. गिरीश चितळे कंपनी 5% जाणार आहे. रवींद्र राजेंद्र कलेक्शन 5% आहे. तुमच्या सांगलीचे उदाहरण क्रेझी आईस्क्रीम फॅक्टरी 5% आहे. आमच्याकडे आज बालाजीचे ऑटो आले बघा, प्रोज्वलजी मालक 5% जाणारी व्यक्ती आहे. इथं बसणारे लेडीज अँड जेंट्स तुम्ही 5%ची जागा फिक्स करा. अन्यथा तुम्हाला 95 मध्ये कोण गल्लीतला कुत्रा पण नाही विचारणार. आजच तुम्ही मला वाटतंय निर्णय एकदम फासून घ्या. मी कॉमन मध्ये काम करणार नाही, हटके काम करणार, कम्फर्ट झोन तोडणार, बाउंड्री तोडणार, लक्ष्मण रेषा तोडणार, गाव सोडणार, गल्ली सोडणार. पूर्ण जगात मला वाटतं माझं पॅटर्न बदलून घेणार आणि 5% देणार. जसं आज सुनील मित्तल, हे नारायण मूर्ती, अंबानी ग्रुप, जगातले जितके बी अचीवर आहेत. तुमच्या आज अमिताभ बच्चन कर्जबाजारी झालेली व्यक्ती आज 5% जाऊन पोहोचली. कितीतरी लोक आहेत 5% त्यांचं नाव आहे. तसं तुमचं नाव कुठं आहे मला माहित नाही. पण हे करण्यासाठी सक्सेसचा पॅन्टागॉन के फॉर नॉलेज, ॲटिट्यूड, स्किल, हॅबिट, स्ट्रॅटेजी. सुरुवातीला मी सांगितलं बघा जग उदाहरणावर चाललंय. तुमचं उदाहरण घेऊन मला वाटतं चर्चा झाली पाहिजे गावागावात. आणि ते काहीतरी सोडण्यासाठी मला वाटतं काय, जसं हवेत राकेट उडते, धूर सोडते, तुम्हाला सोडावं लागेल. त्या सगळ्या गोष्टींना गुड बाय म्हणावं लागेल. तर तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. 100% तुम्हाला मला वाटतं फ्युचरला ब्राईट बनवायचं आहे आणि कामाला लागायचं आहे. तर माझी पुढची स्लाइड बोलते खूप इम्पॉर्टंट काय आहे. आता सर्व्हिस तुमची कशी आहे मला माहिती आहे. इथं बसणाऱ्यांची सर्व्हिस तुमची पांडू हवालदार आहे. 100% एकदम रॉंग सर्व्हिस आहे तुमची. कस्टमरला तुम्ही सर्व्हिस एकदम देत नाही. पण सर्व्हिससाठी माझं 8वं सेशन आहे. ते 8वं सेशन तुम्ही दिवसभर ऐकलं ना तुम्हाला समजेल सर्व्हिस काय द्यायला पाहिजे. सर्व्हिस आपलातून द्यायला पाहिजे. सर्व्हिसवर काम करायला सुरुवात, क्वालिटी बाज काम करायला सुरुवात करा. पर्सनल मॅनेजमेंटवर काम करण्याचा प्रयत्न करा. संभाषण कौशल्यावर काम करण्याचा प्रयत्न करा. कस्टमरवर काम करण्याचा प्रयत्न करा आणि टाइम मॅनेजमेंट परफेक्ट करा. सूर्य उगवलं की 86,400 सेकंद 1440 मिनिटं येऊन तुमच्या खात्यात पडतात. पण संध्याकाळी तुम्ही त्याची माती करता. 86,400 सेकंद 1440 मिनिटं तातडीच आणि महत्वाची कुठली कामं करायला पाहिजेत. टाइम मॅनेजमेंटमध्ये माझ्या 4थ्या सेशनला शिकवलं जातं. 0 मिनिटात कसं काम संपवायचं, 0 मिनिटात चॅप्टर कसा वाचायचा, खूप शिकवत होतं टाइम मॅनेजमेंटच्या सेशनमध्ये. आणि लास्ट तुमचा ट्रस्ट, भरवसा तुम्ही वाढवला पाहिजे. मार्केटला एक ट्रस्ट वाढला पाहिजे की यस ह्या दुकानात गेले की माल पक्का आहे, ह्या दुकानात गेले की सर्व्हिस चांगली, ह्या दुकानात गेले की माल चांगला, ह्या दुकानात गेले की प्रश्न सॉल्व. खूप लोक आहे सर्व्हिस आणि ट्रस्ट जास्त वाढवला तिथं ग्राहक आहे म्हणून समजायचं, तिथं जास्त आहे. जसं आज ICICI बँकेचे आता इथं मॅनेजर आहेत बघा. ICICI बँक आज वर्ल्ड वाईज एक ट्रस्ट आहे, एक भरवसा आहे. ICICI बँक कधी दागा देणार नाही, धोका देणार नाही. जसं आज मला वाटतं जगामध्ये महान कंपन्या, आज हिंदुस्तान लिव्हर डोळे झाकून तुम्ही मला वाटतं मोती साबण आणताय.
डोळे झाकून तुम्ही मला वाटते लक्ष साबण आणताय, डोळे झाकून तुम्ही मला वाटते कोलगेट घेताय, डोळे झाकून मला वाटते क्लोजअप, डोळे झाकून पार्ले ब्रिटानिया घेताय. एक भरवस आहे तुमचा की प्रॉडक्टमध्ये दम आहे. तसं तुमच्याकडे कोण येतंय तुमचा भरवसा जिंकण्यासाठी तुमच्या क्वालिटीवर, तुमच्या असणाऱ्या मला वाटतं सर्व्हिसवर काम करायला पाहिजे. ऑल मॅनेजमेंट तुम्ही मला वाटतं घडवली पाहिजे. थोडक्यात सांगायचं आहे, ह्या गोष्टी मला वाटतं तुम्ही अंमलात आणण्याचा प्रयत्न करा. आणि ते करण्यासाठी मला वाटते सकाळी सकाळी मला वाटते उठल्यानंतर काय पहिला अगोदर मनुष्य प्रॉब्लेम मध्ये येतोय कसा बघा. जिथं तुम्ही जॉब करताय किंवा जिथं तुम्ही तुमच्या कंपनीत जाताय तिथं काय काय घेऊन जायला पाहिजे, काय काय घेऊन जायला पाहिजे. नंबर 1 पहिलं काय घेऊन जायला पाहिजे, बॉडी घेऊन जायला पाहिजे. जिथं तुमचं दुकान आहे ना, शॉप आहे ना, तिथं बॉडी घेऊन जायला पाहिजे. बॉडी बरोबर काय घेऊन जायला पाहिजे, माइंड घेऊन जायला पाहिजे. माइंड बरोबर काय घेऊन जायला पाहिजे, हार्ट. आणि हार्ट बरोबर काय घेऊन जायला पाहिजे, तुमचं असणारं स्पिरिट. बॉडी, माइंड, हार्ट आणि स्पिरिट जर तुम्ही घेऊन गेला तर 100% दिवसभरात तुम्ही 1 लाख धंदा करणार, 2 लाख धंदा करणार, 4 लाख धंदा करणार. पण खूप लोक फक्त बॉडी घेऊन जातात आपल्या शॉपिंगमध्ये, माइंड घेऊन जातात. इथं सुद्धा तुम्ही आलाय ना, आता बॉडी नेत असेल ना, काय जणांना कधी लेक्चर संपतंय, पोहे खाल्ले, चहा पिवले, उधळायला बरं, बऱ्याच जणांचं झालं असेल तसं. पण आज हे लेक्चर नीट ऐका, काय काय घेऊन यायला पाहिजे, बॉडी, माइंड, हार्ट आणि स्पिरिट घेऊन येणारे व्यक्ती. मी आलोय त्रिमूर्ती उद्योग सेवामध्ये करिअर करायला, मी आलोय ब्रह्म उद्योगमध्ये माझं करिअर करायला, मी आलोय किचन ट्रॉलीमध्ये माझं करिअर करायला, आणि मी आलोय तुमच्या दुकानात जे जे काही नाव आहेत ना त्याचं करिअर करायला. असा डायलॉग पाहिजे तुमच्याकडे. पण खूप लोक बॉडी आणणारा काय त्याचं लोणचं घालायचं आहे का, बॉडी बरोबर माइंड, हार्ट आणि स्पिरिट घेऊन यायला पाहिजे, चैतन्य घेऊन आलं पाहिजे बघा. पण खूप लोक बॉडी, माइंड, हार्ट आणि स्पिरिट घेऊन येत नाही. पण माझी पुढची स्लाइड काय बोलते बघा, बॉडी घेऊन येणारी लोक किती टक्के देतात, फक्त 30% प्रोडक्ट देतात. दिवसभरात फक्त 30% मला वाटतं ते प्रोडक्ट काम देणार, फार देणार नाही. पण बॉडी, माइंड घेऊन येणारे 60% मला वाटतं प्रोडक्ट देतात. बघा इथं तुम्ही सगळे आंतरप्रेनर्स, बिझनेसमॅन आहेत किंवा काही एम्प्लॉय पण असतील बघा, बॉडी, माइंड घेऊन येणारे 60% देणार. बोला काय करायचं मला माहितच नाही, 10 वर्ष झालं कामाला आहे. मग ब्रह्मा उद्योगवाली चोपतात मग त्यांना, अरे तुला 10 वर्ष झालं तुला माहित नाही काय करायचं, फर्स्ट काय दाबायचं, सेकंड काय दाबायचं, काय हिशोब आहे, कोणाचं काय आहे बघायला पाहिजे ना. बॉडी, माइंड मला वाटतं घेऊन येणारे 60%, बॉडी, माइंड, हार्ट घेऊन येणारे किती आणतात, 100% मला वाटते प्रोडक्ट येणे की काम. जिथे एकदम मला वाटतं कामाचा निकालच लावतोय. पण मी म्हणतो काय शेवटची स्लाइड काय, बॉडी, माइंड, हार्ट आणि स्पिरिट घेऊन या 110%, 200%, आणि अजून तो उपलब्ध असेल तर 2000% प्रोडक्ट येतील. इथं बसणारा महिन्याला टार्गेट तोडणारा कोण व्यक्ती आहे का, यस सर टार्गेट घेतो महिन्याला तोडतो असं कोण व्यक्ती आहे का इथं, यस एकच व्यक्ती. त्याच्यानंतर हात वरच नाही बघा. त्याचं कारण काय, बॉडी, माइंड, हार्ट आणि स्पिरिटनं काम करतात. एका महिन्यात सगळी कामं संपवायची असेल तर पहिल्या 12 तारखेपर्यंतच कामं संपवायची असतात. 18 दिवस तुम्ही शिल्लक ठेवले पाहिजेत. पण आज इथं बसणारे लोक काय, 29 तारखेला तुमची धावपळ चालू होत्या बघा, शेवटच्या 2 दिवसात. मग तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही मित्रांनो. बॉडी, माइंड, हार्ट, स्पिरिट घेऊन यायचं, आणि जर हे सगळं उपलब्ध असेल ना तर गॅरंटेड तुमचा धंदा मल्टिप्लाय झाला म्हणून समजायचं. पण थोडक्यात सांगायला लागले, माझ्याकडे वेळ नाही. हे ऍक्च्युली दिवसभराचं सेशन आहे, पण तुम्हाला कमी वेळेत मला वाटतं प्रेझेंट करायचं आहे, हे सांगायचं आहे. यस, मग त्याच्यासाठी माझी पुढची स्लाइड काय बोलत्या बघा मित्रांनो, स्लाइड काय बोलते बघा. पुढची स्लाइड काय आहे, प्रवीण कुलकर्णी पार्ले कंपनीची मला वाटतं एक मॅनेजर आहे. 2007 साली या माणसानं विश्वविक्रम केला. काय विश्वविक्रम, ह्या माणसाला संपूर्ण पार्लेचं काम दिलं होतं. कन्याकुमारी ते काश्मीर आणि वर ते महाराष्ट्रात म्हणतात ना, गुजरात ते इकडे खाली काय टोक असेल तिकडे. तर या पार्ले कंपनीनं मला वाटतं अद्भुत मला वाटतं रिझल्ट काढले. आणि 2000 जसं वाचाल का जरा, पार्ले ह्या वाचा जरा, तुम्ही वाचा. पार्ले या जगातल्या सर्वात मोठ्या ब्रँडचे प्रवीण कुलकर्णी हे संपूर्ण भारताचे 2007 या एका वर्षात कुलकर्णी केलेल्या, फक्त एका वर्षात त्यांनी विक्रीचा आकडा किती 600 कोटी वाढवला, म्हणजे तब्बल 30% वाढ. मला सांगा या माणसाला बॉडी, माइंड, हार्ट आणि स्पिरिट के साथ किती पगार असेल या माणसाला. त्या माणसाला पगार किती असेल, 600 कोटीचा तब्बल आकडा वाढवायचा आहे. 30% एकदम प्रगती केली, पण याला पगार किती असेल, किती असेल याने ॲव्हरेज, वार्षिकला 1-2 कोटी. येस, अजून कोणाला काय सांगता येईल, दिवसाला 2 लाख रुपये पगार. किती मॅडम,
दिवसाला 2 लाख रुपये पगार आणि 365 दिवसापैकी फक्त 2च सुट्ट्या. काय 365 दिवसापैकी 2च सुट्ट्या. 600 कोटी मला वाटते हा तब्बल वाढवण्यासाठी सगळ्या भारतात जाळं विणलं. मार्केटच्या स्ट्रॅटेजी, प्लॅन, बॉडी, माइंड, हार्ट, त्याच्या खालची टीम 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 टीम. मला सांगा नरवाडमध्ये पार्ले मिळतोय का नाही? बरं काश्मीरला गेल्यानंतर पार्ले मिळतोय का नाही? हा कन्याकुमारीत गेल्यावर पार्ले मिळतोय का नाही? कुठेही जावं पार्ले मिळते बघा. ते बिस्किट पुडा मिळते म्हणजे याचं कारण आहे मला वाटतं ह्या 365 दिवसापैकी 2च सुट्ट्या. आपण आठवड्याला 2 सुट्ट्या मारते. काय जायचंय कामावर? आणि जी एम्प्लॉय असतील ना ती तर मला वाटतं मालकाला सारखं थूक मारत असते. बारसं आहे, हे झालंय, अमुक आहे, तमुक आहे, कोण वारले, माती आहे, कार्यक्रम बहाणेबाज आहे एकदम. त्यांची कशाची आली हो स्ट्रॅटेजी? त्यांचं कसं झालंय नाव सांगा. म्हणून तर मला वाटतं असे दिग्गज एक एम्प्लॉयचं उदाहरण दिले. कंपनी ग्रेटफुली बनवण्यासाठी ही लोक बॉडी, माइंड, हार्ट आणि स्पिरिट घेतात. म्हणून कंपनी अजब कारभारावर जाऊ शकते. जसं आज माळी साहेबांना मला बार बार सांगायचं आहे की शिवाजी महाराजांच्याकडे 16च मावळे होते पण आग लावली. तसं मावळे मला वाटते ब्रह्मावतीकडे थोडकेच असू दे पण मला वाटते परिपक्व पाहिजेत, आग लावली पाहिजे, छलांग मारता आली पाहिजे. पण हे करण्यासाठी मला वाटतं हे स्पेशल उदाहरण आहे तुमच्या असणाऱ्या प्रवीण कुलकर्णीचं. खूप इंटरेस्टिंग व्यक्ती आहे. कधीतरी ह्या व्यक्तीला तुम्ही फॉलो करा. मग सक्सेस मिळवण्यासाठी अजून एक फंडा मी तुम्हाला देतोय की नंबर 1 पहिला अगोदर जॉब असू दे नाहीतर बिझनेस असू दे, कुठलं स्किल पाहिजे? पहिला अगोदर हे स्किल आलं पाहिजे. आणि हे स्किल बऱ्याच जणांना येत नाही. या स्किलवर मला वाटतं तुम्ही थोडं थोडं काम करण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. या स्किलवर मला वाटतं तुम्ही मला वाटतं मेहनत घेण्याचा प्रयत्न करा. सेकंड कुठलं स्किल आहे? तुम्हाला प्रेझेंट करता आलं पाहिजे. इथं आल्यानंतर आता लेक्चर झाल्यानंतर एक 2-4 2च मिनिटं बोला पण भारी बोला. त्याचा प्रभाव तुमच्यावर पडला पाहिजे. पण खूप लोकांना प्रेझेंट करता येत नाही. आल्यानंतर इथं डोळ्यातनं पाणी, कानातनं धूर येतोय. कारण का? कधी ट्रेनिंगला खर्च केलेला नाही, 2000चा कधी वर्कशॉप ऐकलेलं नाही. माळी साहेब इतकं का बोलतात? मला वाटतं आतापर्यंत त्यांनी 10 लाख रुपये तर ट्रेनिंगला घालवले असतील बघा. कुठं ना कुठं तर 2000, 3000, 4000 आमचे ट्रेनिंग कोर्स केले त्यांनी. त्यांच्या मिसेसने केले, त्यांच्या रोहितने केले, त्यांच्या आणखी एम्प्लॉयने केले. मग इतके खर्च केल्यानंतर त्यांना प्रेझेंट कसं करायचं आणि कशा पद्धतीनं मला वाटतं मार्केटिंग करायचं ते त्यांना नॉलेज आलंय. थर्ड काय? तुमचं मॅनेजमेंट स्किल. मगाशी मी सांगितलं बघा ते मॅनेजमेंट तुमच्याकडे आली पाहिजे. त्याच्यानंतर काय? कुठलं स्किल आहे? कन्व्हिन्सिंग स्किल आलं पाहिजे तुम्हाला. मी बार बार सांगितलं. आणि त्याच्यानंतर कुठलं लास्ट? लिडरशिप स्किल. खरंच तुम्हाला सांगतो 36 गुण तुम्हाला बनवायला सुरुवात करा. आणि लास्ट तुम्हाला सांगायचं आहे ऑल पर्सनली डेव्हलपमेंट. तुमची पर्सनल डेव्हलपमेंट काय नाही ते स्किल तुमच्याकडे आलं पाहिजे ऑल टोटल. पण त्याच्यावर मला वाटतं खूप काम लोक कमी करतात. पण एक व्हिडिओ बघूया का? ह्या 5 गोष्टीची एक व्हिडिओ बघूया. ऍक्च्युली 5-6 व्हिडिओ होत्या पण मी एवढ्या काही दाखवणार नाही. कसा ताळमेळ आणि टाइम बॉन्डिंग बघूनच मी दाखवत असते. पण एक व्हिडिओ तुम्हाला ह्यातली दाखवतो. बघायला आवडेल का? येस ऑर नो? हे 5 स्किल काय आहेत एका व्हिडिओद्वारे मला वाटतं मी तुम्हाला प्रेझेंट केलेले आहेत. बघा. मी चंद्रकांत डोळस. ते इंटरव्ह्यू साठी मला बोलवलं होतं. ओके, गो इनसाइड. तिथे तर तू चंद्रकांत डोळस. येस सर. गुड. तिथं माईक ठेवलं तर चालेल बघा. आवाज जाईल. डोळसपणा माझ्या नावात नाही, माझ्या वाटतात. सगळ्याच गोष्टी शाळेत शिकता येत नाही. आपला सर्वात मोठा बरं राहू दे. माझा तोच व्हेरी गुड. येथे ऐकू सोडा. माझंही अगदी हेच मत आहे. वारंवार डिग्र्या घेतलेली पुस्तकी किडे आपल्याला नको. नीट बघा व्हिडिओ. शेवटी प्रॅक्टिकल ज्ञान महत्वाचं. आणि मार्केटिंग का मी खोटं बोलत नाही सर. तुम्ही बोलता नाही तो मार्केटिंग कसं करतो? नाही ते म्हणजे काय? लेट मी एक्सप्लेन इट सर. कसं आहे सेल्समॅनशिप आणि मार्केटिंग याच्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर थोडं खोटं बोलावंच लागतं. दुसरा पर्यायच नसतो. श्रीकृष्णानं भगवद्गीतेत सांगितलेलं आहे जर एखाद्याचं भलं होत असेल आणि दुसऱ्याचं नुकसान होत नसेल तर खोटं बोलायला हरकत नसते. गुड. तुम्ही फार चांगलं एक्सप्लेनेशन दिलं. मिस्टर डोळस, खरं तर तुम्ही वकील व्हायला
पाहिजे होतं. सेल्स मॅनेजर म्हणजे तुझं काय असतं? अहो वकील, मी तुमच्या प्रॉडक्टची वकिलीच करणार आहे हो. वडील साऊथ आफ्रिकेला असतात, आई पण तिथेच असते. काकांचा बिझनेस आहे, मी वडील सांभाळतात, भाऊ सोबत असते. मग तुम्ही काय करता? मी इथेच असतो. आय लव्ह इंडिया सर. अहो सगळंच आपल्या देशात असताना तिथे बाहेरच्या देशात जाऊन काय करायचं? ऐकलं काढ नीट कान उघडे ठेवून ऐक ना. से माझेच विचार, से माझे विचार. सर सर पण आय लाईक इट यंग मॅन, आय लाईक इट. बरं, तुमच्या आणखी काय अपेक्षा? अपेक्षा नेहमी मोठ्या असाव्या अशा म्हणजे तात्या मला सांगून गेले. सत्पुरुष होते. गेले का? हो. अरे अरे, हिमालय. मी तुम्हाला तुमच्या सॅलरी बद्दल अपेक्षा विचारतो. तुम्ही म्हणाल की अहो मला माहिती आहे मी एका प्रत्येक माणसासमोर बोलत असतो नाही. हिऱ्याची पारख असणाऱ्या रत्नपारची समोर बसतोय मी. तुम्ही म्हणाल ते निश्चित आहे. का हो? Yes, sir. या पोराला तुम्ही महिना 15,000 रुपये द्या. नाही, मी काय म्हणतो सर, प्लीज द्या. नाही नाही, ठीक आहे 20,000 ठीक आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू सर, थँक्यू थँक्यू थँक्यू. योग आहे याचं काम सोपं नाही आहे. एखाद्या प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणायचं ना हवी, त्यात हवी आपलं ते सोनं हे सांगायची ताकद हवी. मिस्टर चंद्रकांत डोळस बोललं फार सोपं आहे. जिंकण्यासाठी खेळतो तो खिलाडी, बाकी सगळे अनाडी. आपलं प्रोडक्ट मार्केटमध्ये सर्वोत्तम आहे हे सांगता येणं म्हणजे मार्केटिंग. त्यासाठी प्रेझेंटेशन अप्रतिम हवं. नाही वाटत आहे? सादरीकरणात काय ताकद असते ना. जमीन पिणार त्यालाच आम्ही देणार. अतिउत्तम दर्जाचा कडक चहा, सपटचा सह्याद्री चहा, सर्व गुण संपन्न शक्ती सह्याद्री चहा, सह्याद्री प्रीमियम डस्ट चहा. आज आमच्या बागेतून पारखून घेतलेला उच्च प्रतीचा चहा. तुमच्या पैशाचा संपूर्ण मोबदला अशा कॅप्शन्स. शहरांमध्ये गावागावांमध्ये होर्डिंग्स लागले पाहिजे, बॅनर्स लागले पाहिजे. अरे आधी आपण ग्राहकापर्यंत पोहोचूया, मग ग्राहक आपल्यापर्यंत पोहोचतोय की नाही बघा. सह्याद्री चहा घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे. पोहोचलाच पाहिजे. चंद्रकांत बरोबर आहे. आता दिवस पाहिजे. काय शिकला? कुठलं स्किल शिकला? पाचशेच्या 500 स्किल वाटते तुम्ही सगळे शिकला. पण बऱ्याच लोकांना मला वाटतं ह्या स्किलवर कधी काम करायचं माहितच नाही. एक व्हिडिओ फक्त बघितले तुम्ही, त्याच्यात प्रेझेंट आपलातून केलं, मॅनेजमेंट आपलातून केलं, कन्व्हिजिंग केलं, लिडरशिप दिसली, त्याला पगार पण 20,000चा मिळाला. बोलता आलं पाहिजे आणि ऑल पर्सनॅलिटीचं मला वाटतं काय तिकडे नॉलेज मला वाटतं तुम्हाला आलं पाहिजे. एक छोटी व्हिडिओ, नाहीतर खूप लोक व्यवसाय टाकतात पण ह्या काही गोष्टी माहीत पण नाही. पण हे पहिलं शिकलं पाहिजे. धंद्यामध्ये आगे कुछ प्रतिवर्षी मला वाटतं तुमचा टर्नओव्हर 5 पट 10 पट झाला पाहिजे. पण हे आलं पाहिजे. एम्प्लॉयला पण येत नाही, तुम्हाला पण येत नाही. एंटरप्रेन्योर बिझनेसमॅनला प्रश्न विचारता आले पाहिजे, कामाला लावता आलं पाहिजे. फक्त तिथं जागेवर जाऊन शॉपीत बसून खुर्चीत बसून मला वाटतं मोबाईलवर बसणं असं नाही चालणार. ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. पण या ट्रेनिंगला आम्ही मला वाटतं खूप बारकाईने शिकवतो. अभि तरी छोटा टेलर आहे, पिक्चर काय आहे तुम्हाला ट्रेनिंगला यायला लागेल तिकडं. पण ते करण्यासाठी मला वाटतं ह्या 5 गोष्टी पुन्हा सांगतोय. सॉर्ट अनालाइज करा. नंबर 1 मला वाटतं तुमची असणारी स्ट्रेंथ, नंबर 1 तुमच्या असणारे काय विकनेस काय आहेत, आणि असणारी तुमची संधी, आणि लास्ट तुमचा असणारा थ्रेड्स अडथळा. हे खूप अनालाइज करा. काय आहे तुमची स्ट्रेंथ? आज तुमचं स्पीड आहे मला वाटतं बुलेटचं पण सायकलनं पळताय. स्पीड आहे मर्सिडीजचं पण तुम्ही मला वाटतं अल्टोनं पळताय. तुमची ॲबिलिटी क्षमता इतकी भरलेली इथं बसणारे लेडीज अँड जेंट्स तुम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एक धंदा आहे, दुसरा धंदा चालू करू शकताय. तुमचा धंदा जर का 20 लाखात अडकला असेल तो बिझनेस 40 लाखात जाणार. 40 लाखात अडकलाय 4 करोडमध्ये जाणार. स्ट्रेंथ प्रचंड आहे तुमची, पण तुम्हाला योग्य कोच नाही, योग्य गुरु नाही, योग्य मार्गदर्शक नाही. आणि त्याचबरोबर तुमचे विकनेस काय आहेत, वीक पॉईंट काय आहेत त्याची यादी बनवा. आज गेल्या गेल्या घरी काय वीक पॉईंट आहे ते तुम्ही मला वाटतं यादी बनवा. आणि समोरनं संधी एवढी आहे की आज माहिती युग आहे, टेक्नॉलॉजी युग आहे, स्पर्धेचं युग आहे. या युगामध्ये इतक्या संधी येऊन पडलेल्या आहेत, कोण त्याच्या कॅप्चर करेल तो संधीचं सोनं करणार.
जसं आम्ही आमची कंपनी संधीचं सोनं खूप करते, जसं मारुती माळी मला वाटतंय प्रत्येक धंद्यामध्ये काहीतरी मला वाटतं संधीचा शोध घेत असतात. त्या कर्जतला गेले, एक मित्र काढले, सलूनचा धंदा, बाबा तुझ्या 10 शाखा काढ, मी भांडवल लावतो, त्यातला रॉयल्टी इन्कम मला दे. म्हणजे का माळी साहेबांना एखाद्या गोष्टीमध्ये संधी शोधण्याचा मला वाटतं खूप त्यांनी मानस ठेवलाय. तसं तुम्हाला पण मला वाटतं संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि लास्ट अडथळे काय आहेत तुमचे त्याची पण गेल्या गेल्या यादी काढा. कुणी तुम्हाला थांबवलंय तुमच्या असणाऱ्या विचाराने, समजुतीनं, घरातल्या लोकांना? अडथळे काय ते तुम्ही बघा. जर ह्या जर पायऱ्या तुम्हाला जर काही यशाच्या चढायचं असेल ना, तर स्वतःला करायला पाहिजे, स्वतःला करता आलं पाहिजे. पण याच्यावर मला वाटतं खूप काम करत नाही. आता याच्याबद्दल एक लेक्चर आहे याकडनं, एवढ्या या मला वाटतं 4 विषयावर एक दिवसभराचं लेक्चर आहे. काय तुम्हाला कळणार आहे, पण थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय. पहिल्या अगोदर तुमची स्ट्रेंथ तुम्ही जागृत करा, कामाला लागा. यस, माझी पुढची स्लाइड काय बोलते बघा, इंटरेस्टिंग ना. बिझनेस कसा असावा, जे न्यू बिझनेस स्टार्ट करणार आहे ना, तर त्यांच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आहे बघा. बऱ्याच जणांना, मॅडम तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, ही स्लाइड तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे सर. आणि ज्याचे बिझनेस आहेत त्यांच्यासाठी पण मला वाटतं ही स्लाइड खूप महत्वाची आहे. नंबर 1, बिझनेस कसा असावा. पहिला पॉईंट आहे बघा, पहिलं अगोदर तुमच्या प्रोडक्टचं सिलेक्शन महत्वाचं आहे. नाहीतर उठाय सुटायचं हॉटेल टाकायचं, उठाय सुटायचं ह्यानं काय केलं, गाडी घ्यायची, उठाय सुटायचं त्यानं किराणाचं दुकान टाकलं, दुकान टाकायचं. पहिलं प्रोडक्टचं सिलेक्शन करा की ह्या जगामध्ये हे प्रोडक्ट घेऊन येणार असेल, चालेल नाही चालेल, त्याला काय करायला पाहिजे. एकदम मला वाटतं प्रोडक्टचं सिलेक्शन करेक्ट पाहिजे. त्याचबरोबर काय पाहिजे, तुमचं काय लोकेशन फार महत्वाचं आहे. लोकेशन कुठं आहे, आरगमध्ये आहे, बेडगमध्ये आहे, नारवाडमध्ये आहे, मिरजमध्ये आहे, सांगलीमध्ये आहे. हे लोकेशन फार महत्वाचं आहे. लोकेशन करेक्ट मला समजलं की मी तुम्हाला सांगू शकतो काय करायचं काय नाही. त्याचबरोबर काय, बांधकाम किती खर्च येणार आहे, 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाख. ते बांधकाम खूप इंटरेस्टिंग मला वाटतं. पहिला अगोदर किती खर्च करायचं ते पहिलं महत्व पाहिजे. त्याचबरोबर काय, पुढची गोष्ट लाईट व्यवस्था, कुठल्या प्रकारची लाईट लागणार आहे त्याला. न्यू बिझनेस स्टार्ट करणाऱ्या वाल्याला बघा, एखाद्याला मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असेल तर त्याच्यासाठी स्लाईड खूप महत्वाची आहे. त्याची लाईट व्यवस्था काय आहे, यंत्रसामुग्री, कुठल्या प्रकारच्या मशिनरी आहेत, जिंकण्याची तयारी. त्याच्यानंतर तुमचं बँक फायनान्स कुठलं आहे, तुमची प्रायव्हेट बँक आहे, नॅशनल बँक आहे, काय इंटरनॅशनल लेवलची बँक आहे, का संस्था आहे, का प्रायव्हेट सावकारी कर्ज घेतलंय. तुमची बँक पैशाला खूप महत्व आहे, त्याचं प्रॉपर नियोजन पाहिजे. आणि मग तुमचा कच्चा माल, मग यातनं काय तुमची डेव्हलपमेंट चालू होणार, प्रोसेस चालू होणार तुमच्या न्यू बिझनेसची. पण याच्याबरोबर मला वाटतं पुढची स्लाइड काय बोलत्या, आयडिया लागतात बिझनेसमध्ये. कुठलाही व्यापार करत असताना आयडिया लागेल, पण आयडियाच नाही धंदा कसा मोठा होणार आहे. तुम्हाला 10 शाखा काढायच्या सर. किचन ट्रॉलीचा बिझनेस आहे, 3 एम्प्लॉय आहेत. किचन ट्रॉलीवाले माझ्याकडे 150 लोकांनी माझे क्लास केलेले, खूप लोकांनी कोर्स केलेले, त्यांना आयडिया मी दिलेले. त्याबरोबर मला वाटते काय, प्लॅन लागेल, अभ्यास लागेल त्या पद्धतीचा, वाचन त्याचं स्पीड लागेल, फॅमिलीची साथ लागेल. बायको तुमच्या सोबत पाहिजे, भाऊ पाहिजे, वडील पाहिजे, आई पाहिजे, बहीण पाहिजे, सगळे एम्प्लॉय लोक पाहिजेत. फॅमिलीची परफेक्ट साथ लागेल. त्याचबरोबर मला वाटते मनुष्यबळ, बाहेरची लोक तुम्हाला किती आहेत, जीवाला जीव देणारी आहेत का नाही. खूप लोक सेल्समन मालकाचा जीव घेतील, नाहीतर मालकासाठी जीव देतील. तुम्हाला काय आवडेल, जीव घेणारी का जीव देणारी. जीव देणारी लोक तुमच्यावर फिदा पाहिजे. चितळी कंपनीमध्ये सांगायची वेळ येत नाही, फॉलो घ्यायची वेळ येत नाही. एकदम करेक्ट बिझनेस चालतोय इकोसिस्टम मध्ये. जीव देणारी लोक आहेत त्यांच्याकडे. आणि आपल्याकडे जीव घेणारी लोक सारखं सांगायला लागते, हे कर रे, ते कर रे, अमुक कर रे. माणसं थोडकीच ठेवा, पण आग लावणारी ठेवा. ऑल मॅनेजमेंट शिकलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर काय मला वाटतंय, कुठला विषय आहे तिथं पुढं, लीडर तयार करणे. तुमचे लीडर मला वाटते तयार करायला आले पाहिजे. खूप लोकांना लीडर तयार करता येत नाही बघा. आणि लास्ट टॉपिक आहे विक्री. हे झाल्यानंतर विक्री करता आलं पाहिजे. जर धंद्यामध्ये पुढे जायचं असेल तर हे सगळे विषय लागतील, न्यू बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर. त्याच्यानंतर पुढे काय, ट्रेनिंग, शिकणं, शिकवणे. आतापर्यंत 1 रुपया खर्च नाही केला तुम्ही, आणि तुम्हाला 10 रुपये पाहिजे. 10 रुपये कसे मिळतील तुम्हाला. ट्रेनिंग शिकलं पाहिजे, शिकवलं पाहिजे.
आमचा कोर्स करा पूर्ण. माळी साहेबांना 10 वेळा थँक्यू म्हणशील, 1000 वेळा तुम्ही थँक्यू म्हणशील. असा कोर्स आहे. त्याच्यानंतर मला वाटतं विजन काय आहे तुमचं, टार्गेट काय घेतले, ब्रँड काय बनवलंय. जसं आज मर्सिडीज गाडी कशी ओळखते तुम्ही, कशी ओळखते मर्सिडीज गाडी, एक काय त्याच्यात तिरकोर आहे, त्याच्यात एम तर लिहिले का. ब्रँड बनवता आला पाहिजे. जसं आमच्या कंपनीचा लोगो बघा, तसा तुम्हाला ब्रँड बनवता आला पाहिजे. त्याबरोबर मला वाटतं विल पॉवर, इच्छाशक्ती खतरनाक पाहिजे तुमची. बऱ्याच जणांची विल पॉवर इच्छाशक्तीच नाही, त्याच्यावर काम करत नाही. आमच्या बॅचला बसा, पहिलं शिक्षण आहे का विल पॉवर इच्छाशक्ती, एक एक टॉपिक हँडल केला जातो. इतकी इच्छाशक्ती विल पॉवर काढली जाते बास, तो पेटलाच आग लागेल त्याला. पण विल पॉवर इच्छाशक्ती जे कशावर चाललंय, भाव. तुमचे रेट जर करेक्ट असतील तर ग्राहक तुमच्याकडे येणार आहे. जास्तीत जास्त भावावर मला वाटतं कसं व्यवस्थित वागायचं, कसं माल मटेरियल द्यायचं, इतरांच्या पेक्षा 1 रुपया आपण सूट कसं द्यायचं. त्यानंतर मला वाटतं तुमचं बार्गेनिंग करता आली पाहिजे, कॉस्ट कंपनीची वाचवता आली पाहिजे. खूप लोक कॉस्ट वाचवतच नाही. MIDC का मिळालेले 70,000 रुपयाची मला वाटते कॉस्ट 7 करोडवर लिहिलेली आहे. पाणी वाचवता आले पाहिजे, लाईट वाचवता आली पाहिजे, कागद वाचवता आला पाहिजे, पेन वाचवता आला पाहिजे, अंतरप्रेन्योर बिझनेसमॅन मला वाटतं सगळी कॉस्ट वाचवता आली पाहिजे. आणि लास्ट काय तुमची जाहिरात. किती प्रकारच्या जाहिराती आहेत मगाशी मी म्हणलं, किती प्रकारचे 175 प्रकारच्या जाहिराती आहेत. आपल्याला एवढंच माहित आहे की व्हिजिटिंग कार्ड आणि बोर्ड काढायचं झाली जाहिरात. तर 175 प्रकारच्या जाहिराती कशा करायच्या आमच्या ट्रेनिंगला शिकवलं जातं. खर्चिक बिना खर्चिक, त्याच्यावर प्रॉपर काम कसं करायचं मी शिकवतो. त्यातनं बिझनेस उभा राहतो. एवढं काम असते नवीन बिझनेस वाल्यांना आणि जुन्या लोकांना पण एवढं काम आहे, पण खूप लोक याच्याकडे लक्ष देत नाही. त्याच्यानंतर मला वाटतं नॉलेजची गरज आहे, ॲटिट्यूड आहे, आत्मविश्वास आहे, रिस्क घेता आली पाहिजे, स्किल तुम्हाला डेव्हलप करता आलं पाहिजे, सवय तुमच्या परफेक्ट ध्यास त्याग काळजी, त्यातनं व्यक्तिमत्व विकास तयार होतो. ते तर पहिलं अगोदर ट्रेनिंगला शिकवलं जातं. हे जावं म्हणा, त्यांना पुढे जावं म्हणा, विजय करूया म्हणा. आई देतोय मला, मत देतोय मला तुम्हाला. एवढ्या या सगळ्या गोष्टीची गरज आहे, पण खूप लोकांना माहित नाही काय करायचं, व्यक्तिमत्वाचा विकास कसा करायचा. त्याच्यानंतर पुढची स्लाइड आहे गोल, पर्पज, धाडस, चित्त चिकाटी, कर्तृत्व बाहेर काढता आलं पाहिजे. संजय घोडावतने पहिलं 200 कोटीचं कर्ज मुंबईत मंजूर झालं. आज बघता बघता घोडावत कंपनी पुढे जाऊन पोहोचली. चारित्र्य काढता आलं पाहिजे, त्या लेवलची त्या लेवलची काळजी असली पाहिजे. व्यक्तिमत्वाचा विकास असा होत नाही, एवढी काम आहेत त्याला. पण आता तुम्हाला कळणार नाही, सगळं स्टडी मटेरियल अभ्यासाद्वारे सगळं शिकवलं जाईल. परफेक्ट व्यक्तिमत्वाचा विकास कसा करायचा मला वाटतं शिकवलं जाईल. आणि मग मित्रांनो हमखास यश मिळणार, जे न्यू धंदेवाल्यांना आणि चालू बिझनेसवाल्यांना पण गॅरंटेड सक्सेस मिळणार. 2 तासाच्या सेमिनार मध्ये तुम्हाला कळणार नाही, पण मला जेवढं सांगता येईल तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की या लेवलचं काम करायला पाहिजे. त्याचबरोबर मला वाटतं पुढची स्लाइड काय बोलते बघा. सक्सेससाठी मिळवण्यासाठी ह्या 9 गोष्टी खूप इंटरेस्टिंग आहेत. कोणाला लिहून घेता आले तर बघा. किती गोष्टी द्या, वाचा जरा किती गोष्टी द्या. नंबर 1 फाउंडेशन, नंबर 2 आत्मविश्वास, नंबर 3 फेल्युअर, कायमस्वरूपी चॅलेंज, हॅबिट्स, कर्तृत्व, तुमचं असणारं चारित्र्य, धाडस आणि पर्पज आणि गोल. 10 की 7 मी तुम्हाला सांगतोय गॅरंटेड. मला वाटतं त्या 9 गोष्टी केल्यानंतर सक्सेस मिळणार. हे पण 9 गोष्टी खूप क्लासमध्ये शिकवल्या जातात. इतक्या क्लासमध्ये टीम मध्ये शिकवल्या जातात की तुम्हाला कळायचं बंद होईल की 15 वर्ष मागे क्लास पाहिजे, 10 वर्ष मागे क्लास पाहिजे असं तुम्हाला वाटायला सुरुवात होईल. पण खूप लोक फाउंडेशनवर खर्च केला नाही, आत्मविश्वासावर पण खर्च केलेला नाही. तुमचा फेल्युअरचा अभ्यास काय मला माहित नाही, कायमस्वरूपी चॅलेंज कसं घ्यायचं, हॅबिट्स कशा डेव्हलप करायच्या. येणाऱ्या स्लाइड मध्ये तुम्हाला मी थोड्या वेळात सांगतो बघा. हॅबिट्स कशा मला वाटतं तुम्ही मजबूत करायच्या.
गोष्टी मला वाटते प्रॉपर ट्रेनिंग मध्ये रंधा पोलीस मार्किंग तुटके शिकवले जातात. पण या 9 गोष्टी मला वाटते इमानदारीने काम करायला सुरुवात करा. त्याच्यानंतर मला वाटते पुढची स्लाइड जरा पुढे जाऊ देतात. चालू राहू दे, ऐकायला येते का आपलं? राहू दे ना. हा? सगळे तिकडे लक्ष द्या. जाऊ दे, तिकडे लक्ष द्या. बघा, ही महत्वाची स्लाइड आहे. बघा, मी जरा थोडंसं तुम्हाला फोड करून सांगतो. बघा, हे फाउंडेशन आहे ना, स्वतःचं फाउंडेशन मजबूत करा. त्याच्या पुढची स्लाइड काय द्या. बघा, इथे सगळ्यांनी बघा, तुमच्या लक्षात येईल किती ते किती, 17 ते किती, 17 ते 27 हे वय असं आहे. जास्तीत जास्त तुम्ही मला वाटतं शिकलं पाहिजे. काय मग हे वय 17 ते 27 जास्तीत जास्त या वयामध्ये जितकं ट्रेनिंग करता येईल, जितकं शिकता येईल, जितकं नवीन काय घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करा. तो मनुष्य पुढे जाऊन सक्सेसफुली होणार. पण 17 ते 27 मध्ये जर तुम्ही नॉलेज जर कॅप्चर नाही करू शकला ना, तर पुढचं तुम्ही रडगाणं चालू झालं पण समजायचं. पण त्या 17 ते 27 मध्ये मला वाटतं माझ्याकडे ट्रेनिंगला या, तुम्हाला सगळे कौशल्य मला वाटतं डेव्हलप करून देतो. त्याच्यानंतर लिडरशिप मला वाटतं एक फेस येतं काय, 28 ते 35 हे मला वाटतं इम्प्लिमेंट करायचं वय आहे. 10, 20, 30, 40, 400, 4000 लोकांना हँडल करायचं वय आहे. 28 ते 35 हे वय असं आहे. त्याच्यानंतर मला वाटतं कुठलं वय येतं बघा, रिक्स घ्यायचं वय. 36 ते 45 रिक्स घ्यायचं वय आहे. आणि वेल सेटचं वय मला वाटतं 46 ते 55 मला वाटतं हे वय आहे. खूप मला वाटतं लाईफमध्ये एन्जॉय करायचं वय आहे. त्याच्यानंतर मला वाटतं 55 नंतर तुम्ही जर उपलब्ध असेल तर काम करू शकताय, नसेल तर स्टॉप घेऊन तुम्ही वर्ल्ड वाईड फिरण्याचा प्रयत्न करा. पण हे मला वाटतं इथून तुमची सुरुवात झाली पाहिजे. आता याला बोलायला गेलं तर या स्लाइडला दिवस पुरणार नाही, याला इतकी उदाहरणं आहेत. पण मला एक टाइम काउंटिंग आहे की बाबा 11, 11:15 पर्यंत मला वाटतं एक सगळं क्लोज झालं पाहिजे. आणि ह्या 5 गोष्टी आहेत त्या खूप इंटरेस्टिंग. 17 ते 27, 27 ते मला वाटतं पुढे 35, 36 ते 45 येऊन म्हणतो 52 पर्यंत चालेल. त्याच्यानंतर पुढं रिक्स घेतल्यानंतर पुढं काय करायचं असेल तर माझ्या क्लासला तुम्हाला खूप शिकवलं जाईल, माहिती देण्यात येईल. तर हे कॅचअप करायला पाहिजे, करना तो पडेगा. ओव्हर टाईम काही जणांचं इथं वय गेलं असेल ना तर 100% त्याने ओव्हर टाईम आमचा कोर्स करायचा 11 आठवडे, त्याला भरपूर नॉलेज मिळेल. पी कोच म्हणजे पीपल मॅनेजमेंट, सी कोच म्हणजे करना तो पडेगा. कारण तुमचा धंदा जर तुम्हाला पासपोर्ट करायचा असेल तर हे नॉलेज कॅप्चर करावं लागेल, कॅचअप करावं लागेल. त्याच्यानंतर माझी पुढची स्लाइड काय बोलते, सोपी विक्री आणि कठीण विक्री. जर मला वाटतं 5 रुपयाचा पेन्सिल विकायचा असेल तर काही सेकंद आहेत, काही सेकंदमध्ये विकला जातो. पण LED विकायचं असेल तर त्यासाठी कौशल्य आत्मसात करावी लागेल. LED विकायला तुमच्याकडे नॉलेजच पाहिजे. एखादी 10,000ची वस्तू विकायला नॉलेजच पाहिजे, एखादी 20,000ची वस्तू विकायला नॉलेजच पाहिजे. याला म्हणतात सोपी विक्री आणि कठीण विक्री. पण ते पण माझ्या क्लासमध्ये खूप शिकवलं जातं. बारकाईने ध्येय निश्चितीमध्ये मला वाटतं हे विषय सगळे मांडून ठेवलेले आहेत. बघा, सोपी विक्री, कठीण विक्री कशी विकायचे त्यासाठी मला वाटते अद्भुत मला वाटते कंटेंट लावून मला वाटते दिवसभर आम्ही लेक्चर देतोय. पण इकडे तुम्ही मला वाटते काय लक्ष देऊन तुम्ही पाहिलं पाहिजे, बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर विश्वासाच्या 5 लहरी निर्माण करा. नंबर 1 काय, जास्तीत जास्त तुम्ही मला वाटतं मार्केटमध्ये आत्मविश्वास वाढवा, तुमचा आत्मविश्वास वाढवा. करेंगे मरेंगे आत्मविश्वास लोकांना तुम्ही हाय करण्याचा प्रयत्न करा. हां, जास्तीत जास्त तुमचा आत्मविश्वास वाढला की एम्प्लॉयचा आत्मविश्वास वाढतोय. गोल पर्पज विजन घेऊन काम करा. सकाळी लवकर उठलं पाहिजे.
तुमचा विश्वनीय स्नेहसंबंध जोपासायचा प्रयत्न करा. रोज 2, 3, 4, 5, 10 वाटते तुम्ही स्नेहसंबंध जोपासण्याचा प्रयत्न करा. संस्थेअंतर्गतला विश्वास निर्माण करा. तुमच्याकडे 5-10 लोक आहेत तर जास्तीत जास्त ती पाईप चांगली डेव्हलप करा. संस्थेअंतर्गत जसं आज तुमच्याकडं जर 50 लोक असेल तर त्यांना मेंटेन करून ठेवा. तुमची कंपनी पुढे जाणार. जसं तळ्यात एखादा दगड टाकला तर त्याच्या लाटा किनाऱ्यापर्यंत जातात, तसं तुमच्या लाटा किनाऱ्यापर्यंत गेल्या पाहिजेत. तर या विश्वासाच्या 5 लहरी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. बाजारपेठेअंतर्गतला विश्वास वाढवा. मार्केटमध्ये डीलर लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. ट्रकनं माल तुम्हाला आणली पाहिजे, दिली पाहिजे. एवढा विश्वास तुमच्या डीलर आणि पार्टीवर पाहिजे. आपल्याकडे कोण विश्वासच ठेवत नाही, कोण मटेरियलच देत नाही, पैसे पाठवल्याशिवाय आपल्याकडे गाडीच येत नाही. पण बाजारपेठेतला अंतर्गतला विश्वास तुम्ही मला वाटतं निर्माण करा. आणि लास्ट सामाजिक विश्वास, ज्या समाजानं तुम्हाला काहीतरी देणं दिलंय त्याला थँक्यू व्हेरी मच म्हणलं पाहिजे. तो समाजातला विश्वास निर्माण करा. मारुती माने एवढं का मागं लागतात तुमच्या? तो समाजातला एक त्यांनी ट्रस्ट वाढवलाय. तुमचा पण ट्रस्ट वाढवण्याचा प्रयत्न करा तुम्ही. या विश्वासाच्या 5 लहरी तुम्ही मला वाटतं मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. सक्सेसफुली झाला म्हणून समजायचं. मला जास्त सांगता येत नाही मित्रांनो, थोडक्यात मला लेक्चर द्यायचं आहे. नाहीतर एका विषयावर दिवसभर लेक्चर आहेत. जे काय आहे थोड्या वेळात मी तुम्हाला सांगतो लेक्चर आमचे कसे असतात बघा. त्याच्यानंतर माझी पुढची स्लाइड काय बोलते बघा. ट्रस्ट, पर्सनल एथिक्स आणि प्रोफेशनल तुमची ॲबिलिटी बघा. प्रामाणिक आहे, वेळेचं भान आहे, तुमचं इंटेन्शन प्युअर आहे, हे असायला पाहिजेच. ह्यानं कॅरेक्टर बनतं. पण तुम्हाला रिझल्ट काढण्यासाठी मला वाटतं प्रोफेशनल ॲबिलिटी, तुम्हाला स्किल पाहिजे, टॅलेंट पाहिजे, विस्डमपणा पाहिजे, रिझल्ट काढता आला पाहिजे, रिझल्टचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता आला पाहिजे. नाहीतर खूप लोक 2018 मध्ये मी रिझल्ट काढलाय, 2019ला नाही, 20ला नाही, 21ला नाही, 24ला नाही. 2018ला जरी काढला तर 2021ला पण आहे, 22ला पण आहे, 23ला पण आहे, 24ला पण आहे, 34ला पण आहे. जेव्हा जो असेपर्यंत तुमचा रिझल्टचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता आला पाहिजे. ह्या असणाऱ्या स्लाइडमधनं कॅरेक्टर बनतं. ह्याच्यातनं तुम्हाला काय होणार आहे, तुमची ॲबिलिटी बाहेर पडते. सचिन तेंडुलकरचं हे पण चांगलं आहे आणि हे पण चांगलं आहे. विजय मल्ल्याचं काय आहे, ही बाजू चांगली आहे पण ही बाजू मला वाटते घसरलेली आहे. 100% ब्रँड गुरु तुमच्यावर ट्रस्ट ठेवायचा असेल तर ह्या दोन्ही स्लाइड, ही एक स्लाइड कमीत कमी अर्धा तास बोलतोय मी माझ्या स्टेशनमध्ये. अर्धा तास, 30 मिनिटं ही स्लाइड चालते. तुम्हाला फक्त मी थोडक्यात सांगतो कॅरेक्टर कसं बनवायचं. आणि मला वाटतं रिझल्ट पुरुष करण्यासाठी इमानदार नाही, तुमच्याला अलग स्किल पाहिजे. तर तुमचा ट्रस्ट दुसऱ्यावर वाढेल, दुसरी लोक तुमच्यावर ट्रस्ट ठेवतील. पर्सनल एथिक्स आणि प्रोफेशनल ॲबिलिटी मला वाटते ह्याच्यात मला वाटते काम करायचं आहे. मला सांगता येणार नाही अर्ध्या तासामध्ये, पण 2 मिनिटात मी तुम्हाला स्लाइड दाखवली. त्याच्यानंतर मला वाटतं काय आहे, 100% मला वाटतं तुम्ही चांगला निर्णय घ्यायचा आहे की आयुष्यात मरेपर्यंत पैसे किती मिळवायचे आहेत लोकांना माहीत नाहीत, जगायचं आहे किती ते मला माहीत नाही. खूप लोक जगायचं माहीत नाही, पैसे मिळवायचं माहीत नाही, बोंब जायचं, शटर उघडायचं, कुठं चाललंय जहाज, सही चाललंय का गलत चाललंय हे माहीत नाही. ते आज ठरवाय आहे लेक्चर नंतर की किती रुपये मरेपर्यंत मिळवायचे आहेत, 5 वर्षात किती मिळवायचे आहेत, येणाऱ्या 1 वर्षात किती मिळवायचे आहेत. मिनिमम 100 वर्ष जगायचं असते मित्रांनो. तुम्ही आज गेल्या 100 वर्ष तुम्ही मला वाटतं कन्फर्म जगण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर मला वाटतं येणाऱ्या तुमच्या 3 वर्षामध्ये, मी म्हणतो 3 वर्षात राहू दे, येणाऱ्या 1 वर्षात काय काय करायला पाहिजे त्याची लिस्ट बनवा. 50 पुस्तक वाचून काढेन, ब्रँड गुरुचं ट्रेनिंग करेन, चांगली लोक मला वाटतं जोडीला घेईन, हॅबिट चांगल्या डेव्हलप करेन, ग्राहक वाढवेन, कस्टमरला आणखी ग्रोथसाठी आयडिया देईन, नवीन स्कीमा लॉन्च करेन, जाहिरात वेगळ्या करीन, बँकेचं कर्ज काढीन. 1 वर्षात जे काय करायला लागतंय, किंवा आमच्याकडे स्टडी मटेरियल येते तेवढं स्टडी मटेरियल जर तुम्ही वापरलं तर तुमची गाडी पुढे गेली. राहू दे 3 वर्षात, पण येणाऱ्या 1 वर्षात काय काय करायला पाहिजे त्याची लिस्ट आम्ही तुम्हाला देतोय. आणि मग तुम्ही मला वाटतं कुठंतरी तुमचा बिझनेस अंधाधुंद आणि ढोबळ आहे तो तुम्ही थांबवला पाहिजे. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये अंधाधुंद आणि ढोबळ कारभार करता तो थांबवा आणि प्रोफेशनल उद्योजक बनवा. 1,00,000% इथं बसणारं मला वाटतं तुम्ही जॅग्वार मर्सिडीज गाडी घेऊ शकता, हेलिकॉप्टर पण घेण्याची क्षमता आहे तुमची. पण प्रोफेशनल व्यावसायिक तुम्ही मला वाटतं होण्यासाठी ढोबळ पहिला कारभार थांबवा, तरच तुम्ही मला वाटतं धंद्यामध्ये सक्सेस. कंपनीचं ध्येय मला का गाठायचं आहे, त्यासाठी मला वाटतं तुमच्याकडे विजन पाहिजे, क्लिअर कारण पाहिजे. वाय आता इथं बसणाऱ्यांच्याकडे कारणच नाहीत, काय कुठं जायचं माहीत नाही, आज गाडी कुठं चालल्या पळत्या काय आपल्याला आयडियाच नाहीत. पण कंपनीचं ध्येय घेऊन मला वाटतं काम करायचं आहे, विजन घेऊन काम करायचं आहे, पर्पज ठेवा. जसं आमच्या कंपनीची कारणं भरपूर आहेत तशी तुमची कारणं काय आहेत मला माहीत नाहीत. आज तुम्हाला कारण मिळालं पाहिजे, आज लेक्चर नंतर आग लागली पाहिजे, उद्यापासून पेटून उठलं पाहिजे.
आणि चांगली लोक सोबत ठेवा, ऑटोमॅटिक तुमचे सगळे विजन आणि टार्गेट पूर्ण होतील, गॅरंटेड मी तुम्हाला सांगतोय. यस, लाईफ टाईम मध्ये मला वाटतं ह्या 5 गोष्टी मला वाटते. पहिली अगोदर मला वाटते गोष्टी मी मागे सांगितली, हेल्थ करेक्ट, मनी काय आहे प्रॉब्लेम, पैशाची विल्हेवाट, संगत तुमची चांगली पाहिजे. तसं माझ्या टाइम मॅनेजमेंट मला वाटतं ह्या 5 गोष्टी मला वाटतं कुट के रंदा पॉलिस मार के शिकवलं. 1 तास ह्याचं उदाहरण आहे ह्या स्लाइडचं. 1 तास लाईफ टाईम मॅनेजमेंट म्हणतात. जर तुम्हाला सक्सेसचा पॅन्टागॉन कॅश डेव्हलप करायचा आहे, लास्ट ज्याचे गोल आणि पर्पज क्लिअर आहेत त्याची जिंदगी मला वाटतं एकदम खतरनाक. पण संगत तुमची काय, आता जेवढी संगत तुमच्यापेक्षा तुम्ही खराब लोक ठेवली असेल तर तुम्ही मागे गेलाच म्हणून समजायचं. तुमच्यापेक्षा हाय क्लास, तुमच्यापेक्षा मोठे बिझनेसमॅन तुमच्या संगतीत असेल तर तुमचा धंदा वाढलाच म्हणून समजायचं. हे लाईफ टाईम मॅनेजमेंटमध्ये 5 गोष्टी ठेवायच्या लक्षात. नंबर 1 जरा वाचल काय. नंबर 1 हेल्थ. नंबर 2 जेवढे पैसे आहेत तेवढ्यातच पैशात चैनी करा, तेवढ्यातच पैशात मला वाटते लग्न करा, तेवढ्या पैशातच आनंदित राहण्याचा प्रयत्न करा. कर्ज काढून उद्योग करू नका. वैसे बी लोक चिडवतात, आणखी चिडवतील तुम्हाला. खूप लोक ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी, रोज उठले की ते सूर्य गेलं की तोच धंदे करतो. ज्याचा मनी प्रॉब्लेम असेल तो धंद्यात रिवर्स येणार. मला थोडक्यात सांगायचं आहे, याच्याबद्दल मी खूप बोलतो. आणि मिनिमम मला वाटतं 5 लोक संगतीला चांगली पकडा. आणि जिथं तुम्हाला रिझल्ट प्रोड्यूस करता येत नाही समजून जायचं कॅश कमी आहे, के फॉर नॉलेज, ॲटिट्यूड, स्किल, हॅबिट, स्ट्रॅटेजी कमी आहे, तिथं तुम्ही मला वाटतं रिव्हर्स आला म्हणून समजायचं. आणि लास्ट काय, गोल आणि पर्पज. हे 5 गोष्टी जर फिट केल्या ना तर बघा तुमची गाडी एकदम पुढे पडेल. जसं इंडियन शिक्षण शिकून काय उपयोग नाही, काय मराठी हायस्कूल शाळेत काय शिकवलं जाते माहिती आहे तुम्हाला. आफ्रिका खंडात वाघ किती राहिले, कोळसा किती राहिले, भागाकर्ज गेले, कोण कुठं झालं गुगलला उत्तर येते. माझं बेसिक मुद्द्याचं नॉलेज, हाय कंटेंट लावलेले माझ्या सगळ्या लेक्चरला, निर्णय बसणं तुमच्या लास्ट ग्रॅज्युएशन सोहळ्यापर्यंत. एवढं जर लेक्चर ऐकलं तर तुम्हाला मला वाटते खूप बदल. आता चालू बॅच 33वी बॅच चालू आहे. लोकांना रिझल्ट घ्या. तिथं बघा तुमच्या भागातले पण बरीच लोक आहेत, त्यांना विचारा की याचे रिझल्ट काय. पण सांगायचं झालं तर ह्या 5 गोष्टी मला वाटते परफेक्ट डोक्यात ठेवा आणि कामाला लागण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर मित्रांनो मला खूप लोक मला विचारतात, सर तुम्ही एवढी एनर्जी कशी काय ठेवताय. कारण मित्रांनो आमचे पर्पज गोल असे ठरवलेले आहेत, त्यासाठी एनर्जी राखावीच लागेल. आज काय आहे, मला एक गाडी घ्यायची आहे, त्या गाडीच्या एका लेक्चरसाठी मी इथं आलोय. आता मला ही स्कोडा बदलायची आहे, जागवार गाडी घ्यायची आहे, मर्सिडीज गाडी, कुठली तरी गाडी एक येणार, पण भारीतली येणार आहे. पण आजच्या एका लेक्चरमधनं जरी एक ऍडमिशन झालं तर एक तर टायर येईल का नाही, एक टायर येईल का नाही. आजच्या लेक्चरमधनं 25 ऍडमिशन झाली तर गाडीचे 2-3 दरवाजे तर येतील का नाही. म्हणजे करके करणे की आदत. एक लेक्चर आत्ता, एक लेक्चर नंतर, एक लेक्चर नंतर, परवा तेरवा हेडलाईन येईल का नाही आजच्या एका लेक्चरमध्ये, 2 दिवे तरी येतील का नाही. म्हणजे ती एनर्जी आम्हाला ठेवायला लागेल. मित्रांनो एवढी एनर्जी हाय का ठेवते त्याचं कारण आहे गोल पर्पज. अजून पण माझे संकल्प, अजून पण माझे टार्गेट मोठे आहेत, पण ते अचीव करण्यासाठी ही एनर्जी राखावी लागेल. 100 वेळा मी चहा घेत नाही, 100 वेळा मी कॉफी घेत नाही, 100 वेळा मला वाटतं चुकीचं काय खाणं का नाही. एनर्जी राखावी लागेल. परवा तुम्ही आला बघा, सकाळपासून माझं लेक्चर चालू झालं होतं. कितीला एंट्री केली, 9:45. मला वाटतं संध्याकाळपर्यंत मॅडम तुम्ही लेक्चर ऐकलं, 1 सेकंद सुद्धा लेक्चर थांबलेलं नाही. तुम्ही ऐकलंय बघा. माझं सांगायचं झालं तर मला वाटतं काय बरीच मला वाटतं मित्रांनो एनर्जी तुम्हाला राखावी लागेल सक्सेसफुली बनण्यासाठी. कारण का अनसक्सेसफुली लोक आणि सक्सेसफुली यातला फरक मी तुम्हाला सांगणार आहे. सक्सेस कशाने मिळतं मित्रांनो, हॅबिट्स. हो कर वो मिलेगा. पण खूप लोकांना हॅबिट्सच मेंटेन नाही, हॅबिट्सवर कामच करत नाहीत. कारण का अनसक्सेसफुली लोक रिवर्स का जातात, उठत नाही, लेट झोपायचं, लेट उठायचं, उशिरा पोचायचं, चुकीचं वागायचं, पेपर वर्किंग करायचं नाही, डायरी घालायची नाही, फोकस डायरी कधी घ्यायची नाही, हिशोब कधी ठेवायचा नाही, मॅनेजमेंट कधी लावायची नाही. मग एक दिवशी धंद्याला टाळलं लागतंय तेव्हा धंदा बंद झाला म्हणून समजायचं. हे वर्षाला 200 बिझनेस का बंद होतात त्याची कारण आहेत. अनसक्सेसफुली लोक. आणि सक्सेसफुली लोक सकाळी लवकर उठून चॅप्टर वाचून सगळं आवरून एकदम हमेशा विरोधकांच्या पुढे राहतात. त्या माणसाला सक्सेस मिळतं. गोल आणि पर्पज क्लिअर पाहिजे, एनर्जी राखावी लागेल. पण थोडक्यात मी पुढची स्लाइड माझी काय सांगते बघा. त्रिमूर्ती उद्योग सेवा, गोल पर्पज, बी कंटिन्यू. एक गाडी दुसरी गाडी, ही 28वी गाडी आहे माझी स्कोडा. एक पेन हमेशा महिन्याला एक पेन मी चेंज करतोय. तसं तुम्ही 5 रुपयाचा पेन चेंज करा, दुसरा पेन, तिसरा पेन. एक गाडी दुसरी गाडी, एक घर दुसरं घर. हमेशा मला वाटतं काय थांबायचं नाही, कंटिन्यू करायचं. रुका हुआ पाणी ठहरा हुआ आदमी सड़ जाता है. थांबलेलं पाणी आणि थांबलेलं मनुष्य काय होणार आहे, सडणार आहे.
तुम्ही थांबू नका. एक धंदा दुसरा धंदा, एक धंदा परत दुसरा धंदा, सगळे तुम्ही मला वाटते कंटिन्यू सातत्यपणा तुम्ही त्याच्यात ठेवण्याचा प्रयत्न करा. तसं त्रिमूर्ती उद्योग सेवाचे गोल आणि पर्पज क्लिअर आहेत. कायम कंटिन्यू वाढवत राहायचं. सलग 10 वर्ष बघायला एवढे लेक्चर आहेत माझ्याकडे. लॅपटॉप खोलला तर एक लेक्चर महिन्याला बघायचं, असे सलग 10 वर्ष बघायला एवढे लेक्चर आहेत. पण आज मला कॉमन मधला एक सारांश फक्त मला एक थोडक्यात तुम्हाला सांगायचं ट्रेनिंग काय असतं. पण जर महिन्याला लेक्चर, हे लेक्चर लगेच एक्सपायरी दुसरं लेक्चर, पण ते करण्यासाठी मला वाटतं काय कंटिन्युटी पीक मला वाटतं काम केलं पाहिजे. बघा की सक्सेसफुली लोक हमेशा सकाळी लवकर उठून उठायची सवय लावतात आणि अनसक्सेसफुली लोक सकाळी लेट उठायची सवय लावतात. सक्सेसफुली लोक पुढे जाणार, अनसक्सेसफुली लोक मागे येणार. बघा कसा फॉर्म्युला बघा की तुम्ही न उठून उठायचं. आता कितीला उठते बाळा? 9ला उठतोय. तुझी आता आदत झाल्या, मजबूत झाल्या, 9 नंतरच उठायचं. आता सूर्यपाक एकदम मला वाटतं डोक्यावर होते त्यावेळेलाच उठायचं. आता उद्यापासून कितीला उठशील? काय आहे तुझा व्यवसाय? काय आहे? काय आहे तुझं? काहीच नाही. काय करतात तुझे आई वडील? शेती. पण काय तुझे गोल पर्पज काय नाही? काय तुला व्यवसाय खोलायचा आहे, पैसे मिळवायचे आहेत, काय विजन काय, गोल काय, अम्बिशन काय? कुठलं गाव तुझं? नारवाडच आहे. अरे माळी साहेबांना मित्र बनव. माळी साहेबांच्या नुसत्या सांधिक जर 5 मिनिटं राहिलास तर तू सकाळी मला वाटतं 6ला काय 4:45ला उठायला सुरुवात करशील. पण न उठायची सवय लावल्या. कारण का? त्या पोरग्याला गोल नाही, विजन नाही, ड्रीम नाही, अम्बिशन नाही, काय नाही. आणि आता किती वय आहे बाळा तुझं? 21 वय आहे. 21 मध्ये मला वाटतं एक मुलाखत आहे. आज एबीपी माझ्यावर जा, अर्जुन पंडितची मुलाखत आहे. 1500 कोटीचा टर्नओव्हर आहे त्याचा. कितीचा? त्याचं वय किती आहे? 22 वय आहे. आणि तुझं वय किती आहे? 21. साला 21 मध्ये उठायचं माहित नाही. धंद्याची तर लांबची बात आहे. धंद्याची तर लांबची बात आहे. अर्जुन पंडित एबीपी माझ्यावर मुलाखत आहे. 1,500 कोटीचा टर्नओव्हर आहे. काही लोकांना भारतामध्ये संस्कृती आणि संस्कार वेळेत लागतात. माझ्या मुलांना वयाच्या 4थीला असल्यापासूनच ट्रेनिंग दिले. माझी दोन्ही मुलं मला वाटतं टायगर आहेत एकदम. येणाऱ्या 1 वर्षात पाऊस पडतील एवढा पैसा मिळवतील, पण कमी वयातच नॉलेज मिळाले. म्हणजे काय? आज तुम्ही न उठायची सवय लागली. तुम्ही लेट येऊन जायची सवय लावल्या. हमेशा जिथं प्रोग्राम आहे तिथं अर्धा तास मला वाटतं माझी आदत आहे लवकर जाऊन जायची सवय लावल्या. फॉर्म्युला एकच आहे की सक्सेसफुली लोक पुढे जाणार, अनसक्सेसफुली लोक मागे राहणार. तुम्हाला काय चॉईस करायचं तुम्ही ठरवायचं. आज तुमच्या खात्यावर जर पैसे पडून असतील तुमच्या हॅबिट्समुळे, नसतील तर तुमच्या हॅबिट्समुळे. आज तुमच्याकडे लेटेस्ट गाडी असेल हॅबिट्समुळे. आज इनोवा आणली मला वाटतं मारुती माळीने त्यांच्या हॅबिट्समुळे. जे बी काय हॅबिट्समुळे आहे, जे बी काही नाही हॅबिट्समुळे. तुम्ही आज तुमचं ठरवायचं काय. आज तुम्ही मला वाटतं चॅप्टर वाचून वाचायची सवय लावा, तर तुम्ही सक्सेसफुली लोकांच्या यादीत जाणार. आणि जर चॅप्टर वाचायची सवय नाही लावली तर अनसक्सेसफुली लोकांच्या यादीमध्ये नाही. फॉर्म्युला एकच आहे की सक्सेसफुली लोक पुढं, अनसक्सेसफुली लोक मागं. तुम्ही चॉईस करायचं. खूप लोक टीव्ही बघून बघायची सवय लावतात. मी टीव्ही न बघून बघायची सवय लावली. खाली फक्त एक 10 मिनिटाच्या बातम्या तेवढ्या ऐकायचं, हेडलाईन ऐकायचं, टीव्ही बंद करून टाकायचं. पण खूप लोक, लेडीज लोक तर एक मालिका झाली की दुसरी मालिका, तिसरी मालिका, चौथी मालिका. आता मालिका बघायची तुमची आदत झाल्या. कारण काय करायचं माहीतच नाही तुम्हाला. सांगायचं झालं तर मला वाटतं 100% मला वाटतं हे सगळं प्लॅटफॉर्म बदलायचं असेल तर मला वाटतं काय तुमची हॅबिट्स बदलली पाहिजे. प्रोडक्शनवर लक्ष द्या, दुकानावर लक्ष द्या, मार्केटिंगवर लक्ष द्या, पर्सनल डेव्हलपमेंटवर लक्ष द्या. चॅप्टर वाचायला सुरुवात करा. 4:45ला उठल्यानंतर मेडिटेशन करा, ध्यान करा, सगळी प्रकारची पुस्तकं वाचा. पण ती कधी घडेल? ट्रेनिंगला आल्यानंतर. 2.5-3 महिन्यामध्ये 92 दिवस माझा फॉलोअप असतोय. सकाळी 5:05ला फॉलोअप डेली, 4 महिने नॉनस्टॉप. माझ्या संगतीत राहिल्यानंतर तुमचे बदल कसे होतात बघा. आज माझं बघा की 2 तास सीडी बघून, एक चॅप्टर वाचून सीडी, मी रात्री 2ला 3ला जाऊ दे पण एक चॅप्टर वाचल्याशिवाय झोपत नाही. कारण माझ्या समोर मला वाटते काय आता इथं बसणाऱ्यांचे धंदे किती आहेत? सगळे मला वाटते 5 कोटीच्या आत आहेत. माळीसाहेब सोडले तर सगळेच. अगदीच मला वाटतं कोणाचा किती धंदा आहे मला माहिती आहे काय? 5 कोटीच्या वर कोण आहे काय? यस, किती धंदा आहे सर? 7 करोडचा आहे. मग तुमच्यासाठी मला वाटतं नथिंग आहे मला शिकवायला. माझ्यासमोर 1000 करोडवाला आहे, 100 कोटीवाला आहे, 500 कोटीवाला आहे. एक मेंबर मिळाला बघा 7 कोटी, बाकी सगळे खालीच आहेत एकदम. मग तुमच्यासाठी मला वाटतं खेळण्यात शिकवल्यासारखं मी शिकवू शकतो. पण तुम्ही सुद्धा तुमचा 70 कोटीवर 700 करोडवर जाऊ शकतो. पण चॅप्टर वाचला पाहिजे,
CD बघितली पाहिजे, चॅलेंज घेतलं पाहिजे. खूप लोक चॅलेंज न घ्यायची सवय लावल्या. आता चॅलेंजेस काही घेत नाहीत. पण सक्सेसफुली लोक चॅलेंज घेऊन चॅलेंज घ्यायची सवय लावतात आणि मग पुढे निघून जातात. वर्षाला रेकॉर्ड ब्रेक काम करतात. तुमचं चॅलेंजिंग काय? जसं बघा, तुम्ही भेटला बघा मला, यस सरजी, काय दुधाचं मी सांगितले बघा तुम्हाला दोघांना, तुम्ही चितळ्याचा पण बाप होऊ शकताय दोघं जण. पण तुम्ही आज हे मनात घेतलं पाहिजे. त्याच्या पण पुढे जाऊ शकताय तुम्ही. आज जर तुम्ही कोणाला दूध घालताय, तुम्ही गोकुळवाल्याला ना, अमूलला घालताय ना, तर अमूलपेक्षा मला वाटतं तुम्ही तुमची कंपनी मोठी ग्रेट खोली बनवू शकताय. आणि परवाच मी सांगितलंय, तुम्ही थोडक्यात चालू करा. यावर्षी लस्सी चालू करा, ताक चालू करा, दही चालू करा, 3च प्रोडक्ट चालू करा. तुमच्या क्षेत्रातल्या 150 लोकांना माझं ट्रेनिंग केले. संकलन बाय प्रोडक्ट, त्यांना कसं फिनिशिंग करायचं, लेबल, कागद, हे ते, आणि घरातलं प्रोडक्ट कसं चालू करायचं. एक तुम्हाला मी परवा सांगितलं बघा, कुठली लस्सी चालू करायला सांगितली मी? गुलकंद लस्सी चालू करायला सांगितली. आणि पहिली आणायचे कोणाला घालायचे? 1 लिटर माळी साहेबांना घालायला सांगायचं. 1 लिटर सकाळी घेऊन यायचे. अर्धा लिटर ती खूप देतील, अर्धा लिटर मला वाटतं त्यांच्या घरात देतील. ग्राहक पहिले इथंच आहे आपलं. पण ती गुलकंद लस्सी मला वाटते तुमची लिटरमध्ये, हजारो लिटरमध्ये जाणार. पण तुमचं धाडस पाहिजे. ते धाडस वाढवायची सवय लावा. नाहीतर तुम्ही काय करताय, आता त्या असणाऱ्या त्या मला वाटतं संकलन दूध गोळा करतायत, त्याला दूध घालून त्याला मोठं करतायत. तुम्ही खूप मला वाटतं मागं राहिलाय. खूप लोक आहेत दाढी करून करायची सवय लागली. खूप लोक दाढी करत नाहीत, पर्सनल डेव्हलपमेंटवर काम करत नाही, पेन 5 रुपये लावायचा, इन्शेट करायचं नाही, बूट घालायचं नाही, चप्पल घालायचं नाही, नीटनेटकं वागायचं नाही. त्या माणसाला तर मला वाटतं 30% त्याची मला वाटते अधोगती मागच आहे बघा. त्याची प्रगती कधीच होत नाही. पर्सनल डेव्हलपमेंटवर काम करायला पाहिजे. दाढी करून करायची सवय लावा, इन्शेट करून करायची सवय लावा, पांढरा रुमाल वापरायची सवय लावा, चांगला पेन लावायची सवय लावा. तुमचं भांग एकदम करेक्ट पाहिजे. पर्सनॅलिटी खतरनाक. तुम्हाला डीलर 2 रुपये दर कमी लावणार, येस ऑर नो? आणि तुम्ही जर का ओबडधोबड गेला तर डीलर ओळखणार, अरे हा आलाय गावात नाही, याला 5 रुपये दर वाढवचा अगोदर. हे पहिला अगोदर कॉमन सेन्स समजले पाहिजेत. माझ्या क्लासला तर पहिले पर्सनल डेव्हलपमेंट शिकवली जाते. पहिला अगोदर कसं यायचं, कसं बसायचं. अभ्यास करणं, नॉलेज वाढवणं, हे कोणाचं काम आहे? अंतरप्रेन्योर, बिझनेसमॅनचं. खूप लोकांना नॉलेजच नाही. 5 लाखाचा धंदा किती दिवस झाला अडकून पडलाय तुमचा? 5 लाखाचा धंदा 50 लाखावर नाही, तो माहीतच नाही, आयडियाच नाही, दिमागच नाही, बुद्धीच नाही, कधी शेअरिंगच केलं नाही, आणि तो काही दिवस झालं तिथं अडकून पडलाय. अभ्यास करणं, नॉलेज वाढवणं, 100% तुमचा 50 लाखाचा टर्नओव्हर तुमचा नक्कीच 5 करोडावर जाऊ शकतोय. आणि माझ्या सांधिकमध्ये आल्यानंतर गॅरंटी देतो. आज तुम्ही जर माझ्या सांधिकमध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर माळी साहेबांना 56 वेळा थँक्यू व्हेरी मच म्हणणार आहे. 1,00,000 वेळा माळी साहेबांचं नाव काढशील. पण हे करणं गरजेचं आहे. आणि लास्ट, कारण देण्यात तुम्ही एक्सपर्ट आहे. मराठी उद्योजक लोक कारण देण्यात एक्सपर्ट आहे. आजपासून तुम्ही कुठलीच कारण देऊ नका. पास बनवून कारण देऊन तुम्ही मला वाटतं आज काय झालंय, एकदम एक्सपर्ट झालाय. मी अजिबात कारण देत नाही बघा. यस सर मी येणार तर येणार, नाही तर मी त्याला सांगतो मला जमणार नाही. म्हणजे काय, सक्सेसफुली लोक कशी पुढे गेले आणि अनसक्सेसफुली लोक कशी मागायत, यातला फॉर्म्युला आहे. तुम्हाला चॉईस करायचं, तुम्ही ठरवायचं. तुम्हाला कुठं जायचं ते तुम्ही ठरवा आणि त्याच्यात तुम्ही मला वाटतं घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. माझी पुढची स्लाइड, ध्येय, पर्पज, विजन, गोल मित्रांनो ठरवा आणि टार्गेटवर तुम्ही मला वाटतं जास्तीत जास्त मला वाटतं फोकस करण्याचा प्रयत्न करा. आजपासून मी तुम्हाला एक शब्द देतोय की आज ह्या स्लाइड मधनं 5 गोष्टी शिकला बघा. त्या 5 गोष्टीमधनं जर सगळ्या गोष्टी जर अंमलात आणल्या ना तर तुमचा बिझनेस एकदम मला वाटतं चांगल्या लेवलला जाऊ शकतोय. अन्यथा तुम्ही कॉमन मधली जिंदगी जगताय, जगायचं म्हणून जगताय, धंदा करायचं म्हणून करायचं, चाललंय, नवीन काय करायचं माहीतच नाही. पण ते करण्यासाठी फोकस लावला पाहिजे. आमच्या फोकस सत्रामध्ये मला वाटतं हे सगळं शिकवलं जातं, टार्गेट कसे अचीव करायचे. तर मला वाटतं थोडंसं आमच्या कंपनीबद्दल जाता मी तुम्हाला सांगणार आहे, वेळ घेणार आहे. लक्ष्य सिद्धीच्या 6 पायऱ्या शिकवल्या जातात. खूप चांगल्या पद्धतीनं ध्येय निश्चिती केली जाते. कशा पद्धतीने हे ध्येय निश्चित सेशन आहे आपलातून, म्हणजे हे सेशन तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल काय. त्याच्यानंतर रिसर्च कसा करायचा, रिसर्च नंतर मला वाटतं त्याचा आराखडा कसा बनवायचा, आराखड्यानंतर मला वाटतं ऍक्शन प्लॅन मध्ये कसं यायचं, ऍक्शन प्लॅन नंतर मला वाटतं कृती आणि लास्ट लक्ष्य सिद्धी सोहळा. या 6 पायऱ्या आमच्याकडे विशिष्ट पद्धतीने ट्रेनिंगला शिकवलं जातात. त्यातलं पहिलं सेशन आमचं मला वाटतं काय, नंबर 1 पहिलं सेशन आहे निर्णय क्षमता.
एकदम सकाळी 9:30ला चालू होते, संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत दिवसभर लेक्चर आहे. निर्णय क्षमता की लाईफमध्ये हे सेशन बघितल्यानंतर जागेवर तुम्ही निर्णय घेणार. निर्णय कसे घ्यायचे हे खूप शिकवलं जातं. बारकाईने सेशन आहे. त्याच्यानंतर ध्येय निश्चिती. खूप लोकांना ध्येय निश्चिती ठरवतात आणि सोडून देतात. ध्येय निश्चिती ठरवून अंतर्मनात कशी रुजवायचे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं हातून कामाला कसं लागायचं ह्या सेशनमध्ये शिकवलं जातं ध्येय निश्चितीमध्ये. त्याच्यानंतर ध्येय सिद्धीचा सिद्धांत म्हणजे ह्या 6 पायऱ्या मी ह्या सेशनला खूप शिकवतो. टाइम मॅनेजमेंट दिवसभर हे सेशन आहे. मोठे मोठे प्रोजेक्ट अचीव्ह करायचे असेल तर किती वेळ पुढे राहिलं पाहिजे माहिती आहे का मित्रांनो? मोठे मोठे टार्गेट जर अचीव्ह करायचं असेल तर 2 तास 120 मिनिटं पुढे राहिलं पाहिजे. आणि एक कॉमन धंदा करताय तर एक अर्धा तास पुढे असला तरी चालेल. आता माळी साहेबांना प्रत्येक गोष्टीत 2 तास पुढे राहिलं पाहिजे. कारण का मुंबईतलं टाइम वागणारी लोक वेगळे आहेत, पुण्यातली लोक वेगळे आहेत. त्यांच्या मिटिंगा तिकडे लागल्या तर त्यांना टाइम टेबलचं महत्त्व त्यांना कळेल बघा. म्हणजे का जितके बिग प्रोजेक्ट अचीव्ह करताय 120 मिनिटं पुढे राहिलं पाहिजे. आणि कॉमनमध्ये धंदा करताय तर अर्धा तास पुढे असला तरी चालेल. पण आमच्या ह्या सेशनला दिवसभर शिकवलं जातं. कॉल फॉर चेंज. जग सेकंदाला बदललंय, तासाला बदलते. अमेझॉन कंपनी 1 मिनिटात 1.25 कोटी रुपये बिझनेस करत्या. 1 मिनिटात आपला वार्षिक टर्नओव्हर 1.25 कोटी वार्षिक, किंवा कदाचित 2 वर्ष पण लागेल मला वाटतं काही जणांना. सांगायचं झालं तर मला वाटतं कॉल फॉर चेंज सेशन बघा 5वं सेशन. याच्यात काय काय बदलायचं काय नाही बदलायचं खूप शिकवलं जातं. दिवसभर हे टॉपिक चालतं. स्टडी मटेरियल्स आहेत. फोकस सेशन परवा झालं बघा, खूप शिकवलं जातं. फोकसमध्ये मानवी स्नेह संबंध आता उद्याच्या रविवारी सेशन आहे. अफलातून सेशन आहे. एवढं सेशन बघितलं ना तर नवरा बायको बदलले म्हणून समजायचं, लाईफ बदलली म्हणून समजायचं. खूप लोकांना मानवी स्नेह संबंध माहीतच नाही. किती जणांचे इथं मिस्टर आलेले आहेत? किती जणांचे मिस्टर आलेत? यस मॅडम, तुमचे मिस्टर आलेत. आणि तुमचे कुठे आहेत मिस्टर? यस. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? 14 वर्षात किती वेळा दोघं चित्रपट बघायला गेला? 5 वेळा. काय वाटतंय मित्रांनो, ॲव्हरेज जादा आहे का कमी आहे? त्यांच्यापेक्षा बरं आहे. ठीक आहे, मी त्यांना पण विचारतोय. तुम्हाला मी घेतोय असं नाही, त्यांना पण तीच अवस्था आहे. काल तर एक मला वाटतं माझ्याकडे स्टुडंट आले होते, 20 वर्ष झाले सर एकदा मी चित्रपट केला नाही. साला तुमची जिंदगी फेल आहे म्हणलं. माझे जे कोण ट्रेनिंगला बसेल आणि हे सेशन बघितल्यानंतर त्या ह्याच्यामध्ये प्रेमाच्या 5 परिभाषा, लाईफ कशी जगायची, अंतिम ध्येय पैसे मिळवणे, पण पैशाबरोबर स्वास्थ्य सुख समाधान पाहिजे, मानवी स्नेहसंबंध हे सेशन ऐकल्यानंतर सेकंड डेला तुमचे बदल इतके होणार की मी शब्दात सांगू शकताय. दिवसभर लेक्चर आहे. मी थोडक्यात तुम्हाला का सांगायचं आहे सर, पैशाबरोबर सुख समाधान शांती. तुम्हाला मॅडमना काय वाटतं त्यांच्यासाठी करा, सरांना काय वाटतं तुम्ही मॅडम करा. माझ्या लग्नाला 25 वर्ष झाले. काल लग्न झाल्यासारखं आम्ही मी आणि मॅडम वागतोय आम्ही. पण ते कधी हे सगळं आम्हाला माहिती आहे. सगळं पैशाबरोबर सुख समाधान शांती कशी असली पाहिजे. खूप लोक कंजूसगिरी करतात. खूप लोक काहीतरी आणून देत नाहीत घरात. लक्ष्मीला घालवल्याशिवाय लक्ष्मी येत नाही. 100 रुपये खर्च केल्याशिवाय 100 रुपये येत नाहीत. पण मानवी स्नेहसंबंध हे दिवसभर टॉपिक ऐकायचं, तो मनुष्य आपलातून बदलणार एवढी मी गॅरंटी देतो. गो गिव्हर प्रवृत्ती, सर्व्हिस एक्सलंट. जगामध्ये सर्व्हिस काय आहे हे दिवसभराचं सेशन आहे. हे सेशन ऐकल्यानंतर तुमच्या धंद्यामध्ये मला वाटतं 5 पट बदल येतात. एक्स्ट्रा कशी द्यायची सर्व्हिस कस्टमरला हे सेशन आहे माझं. त्याच्यानंतर मला वाटतं 9वं सेशन आहे लक बाय चान्स. नसीब बिसीब काही नसते, नसीब आपण काढवायचं असते. ते सेशन ऐकल्यानंतर तुम्हाला 4 अद्भुत रहस्य शिकवतो. आणि 8व्या सेशनमध्ये 5 नियम शिकवतो यश मिळवल्यानंतर हुतून यश कसं मिळवायला पाहिजे. इथं बसणाऱ्या आता बरेच लोकांनी यश प्रचंड मिळवलंय, पण उतुंग यश कसं मिळवायचं ते आमच्या ट्रेनिंगला शिकवलं जातं. आणि लास्ट फायनल फॉलोअप करते. खूप ऍक्टिव्हिटी सेशन आहेत, जबरदस्त. ह्याला ऍक्टिव्हिटी केल्या जातात. रिअल ऍक्टिव्हिटी बघितल्यानंतर लाईफ टाईम तुमच्या लक्षात राहणार आहेत. आणि मग लक्ष्य सिद्धी सोहळा फ्री असतो. जसं आज मला वाटतंय 33व्या बॅचचे प्रमुख पाहुणे मारुती माळी साहेब येणार आहेत बघा. त्यांच्याकडे आणि आतापर्यंतच्या त्या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे आता तुमच्या पलूसमध्येच माझे 33व्या बॅच, कराडमधल्या बॅच वेगळ्या आहेत, चिपळूणच्या वेगळ्या आहेत, त्या गडिंग्लजच्या वेगळ्या आहेत, त्या जतमधली बॅच वेगळी आहे. 33व्या बॅच तिथं पार पडत्या. मारुती माळी साहेब अखंड एवढ्या स्टुडंटपैकी 7वा क्रमांक त्यांचा लागतोय. म्हणजे तिथं पोहोचण्यासाठी भरपूर काम करून अचिव्हमेंट करून त्याच माणसाला बोलवलं जातं. कदाचित तुम्ही माझ्या ट्रेनिंगला आला तर तुम्ही सुद्धा माझे प्रमुख पाहुणे होऊ शकताय, पण कधी काम केल्यानंतर. पण माळी साहेबांनी म्हणतात ना 2020 साली ट्रेनिंग केली, मागं वळून नाही बघितले. त्याला माणसं भेटत गेले, काय फायनान्सर मिळत गेले, एक धंदा दुसरा धंदा तिसरा धंदा, त्यांचे लीडर भेटत गेले.
धंद्याला धंदा वाढवत गेले आणि आज बँकेचं स्वरूप किती विजन घेतले मला वाटतं माळी साहेब, मला वाटतं 500 कोटीपर्यंत मला वाटतं त्यांची संस्था बँक, जे आज मला वाटतं काय ब्रह्मा अर्बन बँक त्यांनी खोललेले बघा, त्या बँकेचा विस्तार सगळीकडे करायचा आहे. म्हणजे माणसाच्या धमक चमक धाडस आत्मविश्वास याचा उगम मला वाटतं ब्रँड गुरु, तिथनं त्यांनी मागं वळून नाही पाहिजे. मग ढेर सारे ट्रेनिंग, ढेर सारे लोकांना भेटणं, ढेर सारे मुलाखत घेणं, त्यांना कळलं त्यांना महत्व काय. तर ह्या प्रमुख पाहुणे 33व्या बॅच ते येतात, म्हणजे आम्हाला किती अभिमान आहे सांगा मला. माझा स्टुडंट जर ह्या लेवलला जात असेल तर मला किती अभिमान आहे. आणि आत्तापर्यंत मला वाटतं 7 मेंबर आलेत, 7 मेंबर मला वाटतं. आता ही व्यक्ती कदाचित 8वा तुमचं पण लागेल. माझा कोर्स करा, 100% मी तुम्हाला नक्की बोलवू शकतो बघा. आणि त्याच्यानंतर मला वाटतं काय पेड कार्यक्रमात आमचे 2000 रुपये चार्ज लावून विक्री कौशल्य स्वरूपातला. आता हा जर टॉपिक दिवसभर तुम्ही जर ऐकलं सेशन तर गॅरंटेड तुम्ही मला वाटतं तुमची असणारी मला वाटतं विक्री कशी वाढवली पाहिजे, सेल्समनला मोटिवेट कसं केलं पाहिजे, विक्रीचे प्रकार कसे समजून घेतले पाहिजे, कस्टमरला आपलंसं कसं करायचं, खूप या ट्रेनिंगमध्ये शिकवलं जातं. तर सांगायचं झाले तर असे खूप टॉपिक आहे. ट्रस्ट मी हे सेशन आहे, दिवसभराचं सेशन आहे. सक्सेसचे 9 फॉर्म्युले, 6 पायऱ्या खूप वेगळ्या पद्धतीने शिकवल्या जातात. तर मित्रांनो मला वाटतं 33वी आणि 34वी बॅच आता लवकरच स्टार्ट होत्या. जवळजवळ 44,000, 5,000 डिस्काउंट, 39,000 रुपये आमच्या क्लासची फी आहे. त्याच्यामध्ये जेवण, खाणं, स्टडी मटेरियल, अभ्यास सगळं दिलं जातं. जर कोणाला याचा भाग घ्यायचा असेल तर आजच तुम्ही रजिस्टर करा. 1,000 रुपये फी भरून तुम्ही आज रजिस्टर करू शकताय. ताबडतोब तुम्हाला डेट, टायमिंग सगळं सांगून पेमेंट टोकन भरून झालं की तुम्हाला मला वाटतं ट्रेनिंगच्या अगोदर 15 दिवस अगोदर फॉलोअप आहे. 35% अगोदर रिझल्ट देतोय. किती देते सरजी? 35% रिझल्ट अगोदर, ट्रेनिंग चालू व्हायच्या अगोदर. काय करत असेल आम्ही बघा आणि मग क्लास चालू होते. ज्याला काहीतरी घडायचं आहे, ज्याला काहीतरी मला वाटतं हटके करायचं आहे, जसं तुमच्या नरवाड ह्या गावामध्ये, छोट्याशा गावामध्ये माळी साहेबांनी मोठी छलांग मारली. माळी साहेबांच्या पाठीमागं तुम्ही पण तुमची मोठी छलांग मारू शकताय. पण माझा ब्रँड गुरुचा कोर्स करा. इकडे बोलवण्याचं कारण म्हणजे माळी साहेबांनी सांगितलं की माझ्याबरोबर माझ्या सगळ्या उद्योजक लोकांना सुद्धा पुढं आलं पाहिजे. ऍक्च्युली मला वाटतं ह्या कोर्स, हे लेक्चरचीच फी माझी जास्त आहे, मला परवडत नाही इकडे यायला. पण माळी साहेबांचा शब्द कधी मोडायचा नाही की किती पण लोक येऊ देत त्यांना लेक्चर द्या आणि माझ्यासारखं त्यांना घडवा. हा जर त्यांचा मानस असेल तर 100% तुम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून हा ब्रँड गुरुचा कोर्स करा. तुम्हाला गॅरंटी देतो 1,00,000% रिझल्ट नाही दिला तर माळी साहेबांच्याकडे पैसे घेऊन जायचं. आणि 3ऱ्या सेशनला तुम्हाला रिझल्ट असा मिळेल की माळी साहेबांना धन्यवाद द्यायचं, 10 वेळा तुम्ही थँक्यू म्हणणार. तर हे करण्यासाठी 44,000 रुपये फी आहे, 5,000 डिस्काउंट, 39,000 मध्ये स्टडी मटेरियल, कोचिंग, ऑडिट, फॉलोअप, माझं सगळं 3ही ऑफिसवरनं फॉलोअप आहे. माझं पॉलिसमध्ये 2 ऑफिस आहे, देवरुखला ऑफिस आहे, 3ही ऑफिसवरनं तुम्हाला फॉलोअप आहे. तर हे सगळं जर व्यवस्थित घडवून आणायचं असेल तर मला वाटतं तुम्ही आज 1,000 रुपये भरून तुम्ही रजिस्टर करू शकताय. गॅरंटेड मी तुम्हाला तुमचा बिझनेस एक असू दे, अजून 2-3 बिझनेस खोल्या, 2-3 असू दे, त्याच्यापेक्षा कशी वाढवायची मी तुम्हाला शिकवतो. पण हे करण्यासाठी आज तुम्ही नोंद करू शकताय. तर जाता जाता मला वाटतं खरंच, मला वाटतं तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, खरंच आजचं सेशन 1-2 तासाचं आवडलं का? येस ऑर नो? नक्कीच.